पंखांसारखे दैदिप्यमान आहेत. त्यानं समान चरण ठेवलेलं आहे. त्याचा पिवळा पितांबर अतिशय सुंदर आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन सुंदर शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याला 4 हात आहेत. शंख चक्र गदा पद्म भगवंतानं हातात धारण केलेले आहेत. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. भगवंताच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडली आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. आणि हा भगवान स्मित हास्य करतोय. त्याच्या त्या स्मित हास्यामध्ये ध्रुवानं स्वतःला सोडून दिलेला आहे. ध्रुवाची समाधी लागलेली आहे. दिव्य असणाऱ्या स्थितीमध्ये ध्रुव चिंब झालेला आहे. आणि भगवान त्यांनी त्याच्या समोर जाण्याकरिता तयार आहे. भगवान त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. पण तरी ध्रुव डोळे उघडत नाही. मग देवानं चमत्कार केला. त्याच्या हृदयामध्ये असणारं जे स्वतःचं रूप आहे ते घालवलं. ते घालवल्यावर ध्रुवानं डोळे उघडले. आणि तोच परमात्मा प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहिला. देवाचा स्वभाव आहे साठविलार आहे. हृदय संपुष्टी आणि बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. बाहेर उभा राहिला. डोळे भरून देव पाहिला. त्याचं कौतुक करावं वाटतंय, स्तुती करावं वाटते, स्तवन करावं असं वाटतंय. पण ध्रुवाला बोलताच येणार महाराज काय. मग काय करावं. देवानं स्वतःच्या हातातला जो शंख आहे ना तो ध्रुवाच्या गालाला लावला. त्या शंखातून शक्तिपात झाला. आणि तो शक्तिपात झाल्यानंतर ध्रुवाला दिव्य वाणी प्राप्त झाली. आणि ध्रुवानं स्तवन भगवंताचं केलं महाराज. हरी हे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याश्चहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. लांबलचक ध्रुव स्तुती आहे. वेदाला करता येणार नाही अशी स्तुती त्यांनी ध्रुवानं केली महाराज. गोड स्तुती आहे. भगवंताच्या हातात कमळाचं फूल आहे ना ते फूल भगवंतानं ध्रुवाच्या मस्तकावर ठेवलं. कोणीतरी देवाला विचारलं, देवा हे त्यांनी फूल हातात घेऊन का फिरतोस रे. देवानं सांगितलं असं आहे, माझे भक्त माझी उपासना करतात, भक्ती करतात. मला कोणत्या वेळेला भक्तांच्या समोर प्रगट व्हावं लागतं. पण ऐन वेळेला जर भक्तांची पूजा करायची ठरली तर साहित्य कुठून आणू. त्यापेक्षा हातातच वागवतो. ते भक्त दिसला की त्याच्या डोक्यावर फुल वाहतो. म्हणून त्यांनी महाराज असे आहेत ना फार भक्त आहेत. अंबरीश राजा, तुम्ही भगवान बार्शीला जाऊन बघा. अंबरीश राजाच्या मस्तकावर हात ठेवलाय, त्याच्या डोक्यावर फुल ठेवलंय महाराज देवानं स्वतः. पण गोड वर्णन आहे असो. म्हणून त्यांनी ध्रुवावर भगवान प्रसन्न झाले. विचारलं काय पाहिजे. आढळपद मागायला गेला होता पण काही मागितलं नाही महाराज. आणि देवा जर खरंच काही देणार असशील तर अखंड तुझं स्मरण मला व्हावं. याच्यापेक्षा दुसरं काही नको आहे. अखंड त्यांनी तुझं सानिध्य प्राप्त व्हावं. अखंड त्यांनी तुझं चिंतन मला घडावं. याच्यापेक्षा दुसरं काहीच नको आहे. भगवंतानं त्याला अनेक आशीष दिले आणि सांगितलं मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या वडिलांच्या नंतर त्यांनी तू 36,000 वर्षापर्यंत राज्य करशील. आणि त्यानंतर तुला घेण्याकरिता विमान येईल. माझं वैकुंठधाम जसं आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं एक धाम मी तुझ्याकरिता निर्माण करीन. त्याला ध्रुवलोक असं सर्वजण म्हणतील. वैकुंठापेक्षा जास्त सुविधा त्याच्यामध्ये असतील आणि तुला त्या ठिकाणी वास्तव्य करायला मिळेल. तुला तिथून कोणी बाजूला काढणार नाही असं वरदान भगवंतानं दिलं. भगवान अंतर्धान झाले. ध्रुव आपल्या घरी येण्याकरिता निघाला. घरी त्यांनी महाराज सुरुची राणीला पश्चाताप झाला होता. ती त्यांनी व्याकुळ झाली होती. ध्रुव त्यांनी आला. सर्वजण त्यांनी वाट पाहत होते. सगळ्यात आधी ध्रुवानं सावत्राईच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. त्याला उचललं. तिनं हृदयाला लावलं. म्हणे बाळा मला लाजवतोस का रे. त्याने सांगितलं नाही राही तुला लाजवण्याचं काही कारण नाही. मग का नमस्कार करतोय. अगं तू जर मला हाताला धरून हाकलून दिलं नसतंस तर आज मला परमात्म्याचं दर्शन कसं झालं असतं. याला संत विचार म्हणायचं. ज्याला त्यांनी उपेक्षा केलेली आहे तो त्या उपेक्षेला सुद्धा चांगलं त्यांनी पाहतो. हा महत्वाचा विचार आहे. रामदास स्वामी त्यांनी कुठेतरी ओम भगवती भिक्षाम देही भिक्षा मागण्याकरिता त्यांनी 5 घरं काहीतरी संन्याशी मागत असतात. गेले. एक बाई म्हणायची हा जोगडा रोज येतो आणि त्याला काहीतरी द्यावं लागतं का. तुझ्या बापाची पेंड आहे. सारवण करीत होते. आणि सारवण करता करता तो सारवण्याचं काय म्हणतात त्याला तो पोचारा तो तसाच घेतला आणि त्या झोळीत टाकून दिला. ते गेले आणि दुसऱ्या दिवशी अतिशय स्वच्छ धुवून तिला आणून दिला. महत्वाचा विचार आहे. म्हणजे घाण जरी दिलं तरी पण त्यांनी अशा पद्धतीनं मोठ्या लोकांची गोष्ट मोठी असते. असू द्या. मग ध्रुवानं दंडवत प्रणाम केला आईच्या समोर. उत्तानपाद राजाला त्यांनी चांगलं वाटलं. आता त्यांनी ध्रुव मोठा झालेला आहे.
सुरुची राणीचा त्यांनी पुत्र आहे उत्तम, दोघेही त्यांनी आहेत. एक दिवशी त्यांनी महाराज मोठं युद्ध झालं. युद्धामध्ये एका यक्षानं आक्रमण केलं आणि त्या यक्षामध्ये यक्षाबरोबर युद्ध करता करता त्यांनी उत्तम मारला गेला. तो उत्तम मारला गेला हे पाहून ध्रुवाला राग आला. ध्रुवानं यक्षावर आक्रमण केलं, कुबेरावर, आणि घनघोर युद्ध झालं. अनेक यक्ष त्यांनी मारले जाऊ लागले. उत्तमाला शोधण्याकरिता सुरुची वनामध्ये त्यांनी गेली. वनाला वनवा लागला आणि ती वनामध्ये जळून भस्म झाली. आणि आता मात्र त्यांनी महाराज ध्रुव युद्ध थांबवत नाही हे पाहून त्यांनी स्वयंभू मनु प्रत्यक्ष प्रगट झाला. त्यानं त्यांनी युद्ध थांबवलं आणि थांबवून ध्रुवाला सांगितलं, युद्ध करू नकोस, निष्पाप असणाऱ्या यक्षांना का मारतो. युद्ध थांबवलं. कुबेर प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी महाराज त्यानं विचारलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे सांग. ध्रुवाला विचारलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. अरे हा कुबेर काय सामान्य गोष्ट आहे का. कुबेर म्हणजे धनाचा राजा, धन कुबेराची, सगळ्या जगातली संपत्ती कुबेराचीच आहे. एवढा श्रेष्ठ असणारा कुबेर. आणि तो कुबेर त्यांनी महाराज म्हणतोय काय पाहिजे सांग. आपल्यासारख्याच्या समोर जर कुबेर आला असताना जर आपल्याला म्हणला असता काय पाहिजे तुम्हाला सांगा वरदान, आपण काय म्हणलो असतो. हुशार माणूस म्हणला असता, हे बघ तुला खाण्यापुरतं राहू दे, तुला खाण्यापुरतं राहू दे, बाकीचं सगळं माझ्या नावावर करून टाक, असं म्हणायला सुद्धा घाबरायचे नाहीत. आता तसं तरी म्हणतील का नाही देव जाणे. पण त्याने महाराज ध्रुवानं असं काही केलं नाही. ध्रुवजी म्हणले, मला काही नको आहे. सर आज राजे नवराय शोधितो ध्रुव महाभागवतो महामती. अरे महामती बुद्धिवान आहेत. सांगितलं मला काही नको आहे, मला अखंड संतांचा संग व्हावा असं वरदान द्या. अखंड जया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी कमळापती तुझं बाणाने कंटाळा. म्हणून त्यांनी सत्संगती मागितली, भगवंताचं स्मरण मागितलं. याला ध्रुव म्हणायचं. असा असणारा ध्रुव उत्तम मारला गेला. त्याची आई पण त्यांनी मरण पावलेली आहे. आणि आता या ध्रुवानं त्यांनी महाराज बऱ्याच काळापर्यंत राज्य केलेलं आहे. त्याला त्यांनी 2 पुत्र आहेत. एका मुलाला त्यांना आपलं स्वतःचं राज्य देऊन टाकलेलं आहे. आणि राज्य त्यांनी देऊन भगवंताची आराधना करतो आहे. त्याला घेण्याकरिता विमान आलेलं आहे. विमानात बसून त्यांनी ध्रुवजी महाराज ध्रुव लोकाला त्यांनी निघून गेलेले आहे. जात असताना मनामध्ये थोडासा विचार आला. ते पार्षद भगवंताचे घेण्याकरिता आले होते ना, सुकले थोडेसे ध्रुवजी महाराज. का सुकलात. सांगितलं काय नाही, ज्या आईनं त्यांनी महाराज मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता, जा भगवंताची तुला प्राप्ती होईल, ती आई जर माझ्याबरोबर आली असती किती चांगलं झालं असतं. म्हणजे चिंता करू नका, थोडं पुढे बघा. त्याच्या आधी विमान चाललं होतं. सुनीतीला त्यांनी महाराज ध्रुव लोकाची प्राप्ती ध्रुवाच्या आधी झाली. अशी आई त्यांनी महाराज आई फार विशेष असते महाराज. संस्कार करण्याकरिता त्यांनी आई महत्वाची आहे. परमार्थ जर घडायचा असेल तर आईच्या संस्काराशिवाय परमार्थ घडत नाही. म्हणून त्यांनी आई ही परमार्थ शिकवणारी असावी. नाहीतर माय बाप तरी काय ते सर्प आणि बोका आहे ना, तया संगे सुखा न पवे जीव. म्हणून आईबाप जर सापासारखे आणि बोक्यासारखे असतील तर कसे काय महाराज. बोका त्यांनी पिलू स्वतःच खाऊन घेतो, सर्पीन त्यांनी लाव असते स्वतःचीच पिलं त्यांनी खाऊन घेते, झालं की पिलू खाऊन घेते. असे त्यांनी मुलांवर अत्याचार करणारे मायबाप असतील ते काय कामाचे. म्हणून त्यांनी ती माय महत्वाची आहे, जी त्यांनी संस्काराची जननी आहे. तिनं संस्कार केले म्हणून त्यांनी ध्रुवामुळं. आणि महत्वाचा विचार आहे, ध्रुवा तुझ्यासारखा मुलगा झाल्यानंतर आईला अधोगती कशी मिळेल. म्हणून पुण्यवान जर मुलगा झाला, धन्य माता पिता तयाची, आई वडिलांना त्यांनी धन्यता प्राप्त होती. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवाला हरिक वाटतो. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं ध्रुवाला दिव्य धाम प्राप्त झालं. ध्रुवजींचं त्यांनी वर्णन नारदांनी प्रचेतसांच्या यज्ञामध्ये केलं 3 श्लोकांमध्ये, असं वर्णन आहे. म्हणून अशा पद्धतीने ध्रुवजींना ध्रुवपद आढळपद अशा पद्धतीने प्राप्त झालेलं आहे भगवत चिंतन करता करता. यानंतर ध्रुवाच्या वंशामध्ये अंग नावाचा राजा झाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ध्रुवचरित्र जो ऐकतो त्याच्या मनामध्ये भगवंताची भक्ती प्रवेश करत असते, असं ध्रुवचरित्राचं वैशिष्ट्य आहे म्हणायचं. पण आपणही भगवंताचं चिंतन करावं. हे सगळे प्रसंग सावकाश सांगायचे आहेत, भाव विभोर होऊन त्यांनी सांगायचे आहेत, त्याच्यात प्रवेश करून सांगायचे आहेत. आपण वेळ तेवढी नसल्या कारणाने मी घाईघाईनं फक्त सोडायचे नाही म्हणून सांगतोय. लक्षपूर्वक आहे का. आता आपण पुढे जा. ध्रुव वंशामध्ये पुढे जाऊन त्यांनी अंग नावाचा राजा झाला. या अंग राजाच्या पत्नीचं नाव आहे सुनिथा. त्यांच्यापासून मुलगा झाला, त्याचं नाव आहे वेन. हा वेन मोठा दुराचारी मुलगा जन्माला आला. यानं त्यांनी सगळ्या प्रजेला छळलं, बापाला बंदीखान्यात टाकण्याची तयारी आहे. स्वतःच राजा त्यांनी झाला. त्याच्या भीतीनं त्यांनी बाप जंगलात निघून गेला महाराज. असा मुलगा त्यांनी झाला. त्यानंतर त्यांनी महाराज ब्राह्मणांचा अपराध अशा पद्धतीने करू लागला. ब्राह्मणाने शाप दिला, मरून जा म्हणे. तो गतप्राण झाला. तो गतप्राण झाल्यानंतर आईच असते महाराज. त्या सुनीतेनं विचार केला, मुलगा माझा मरण पावलेला आहे, पण त्याला अंत्यसंस्कार करू दिला. त्याचं शरीर जपून ठेवलं का नावेत घातलं. अनेक वनस्पती तेल त्यांनी आणलं, त्याच्या त्या शरीराला जपून ठेवलेलं आहे.
नंतर त्यांनी प्रजेमध्ये हाहाकार माजला, सर्वत्र चोर डाकू त्रास देऊ लागले. प्रजेला कोणी राजा राहिला नाही. मग काय करावं? परत त्या ब्राह्मणाला चिंता वाटली. मग त्याच्या शरीराचं मंथन केलं. ते मंथन केल्यानंतर त्याच्यातून एक बुटकासा काळा कभिन्न असणारा पुरुष प्रगट झाला आणि तो त्यांनी वनाच्या दिशेनं पळत निघाला. त्याच्यापासून निषाद जन्माला आले. निषाद, त्या काळ्या कभिन्न ते त्याचं पाप होतं ते बाहेर पडलं. नंतर त्याच्या शरीराच्या 2 भागांपासून त्यांनी एक स्त्री पुरुषाची जोडी त्यांनी प्रगट झाली. त्याच्यातला पुरुष आहे त्याचं नाव आहे पृथू आणि ती कन्या आहे तिचं नाव आहे आरची. म्हणून त्यांनी महाराज हा पृथू सामान्य नाही, भगवंताच्या 24 अवतारापैकी हा एक अवतार आहे. या पृथूचा त्यांनी विवाह आरची बरोबर त्यांनी झालेला आहे. हा पृथू त्यांनी मोठा धर्मात्मा आहे. यानं 100 यज्ञ केलेले आहेत. इंद्र त्यांनी त्याच्याकडे पाहून हेवा वाटतं. इंद्राने त्याचा तो घोडा यज्ञाचा चोरलेला आहे. असा लांबलचक त्यांनी प्रसंग आहे. पुढे त्याच्या यज्ञशाळेत प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले. पृथूला अनेक आशीर्वाद दिले. या पृथूनं नगर रचना केलेली आहे. या पृथूनं पृथ्वीचं दोहन केलेलं आहे. पृथ्वी त्यांनी नापिक आहे, तिला सुपीक करण्याकरिता हा पृथूनं त्यांनी फार अट्टहास केला. यानं नगरांची रचना केली, जलाशयांची रचना केली, अनेक वनांची त्यांनी अशा पद्धतीने रचना केली. वृक्षारोपण करण्याचं काम आता आपण करतो त्यावेळेला त्यानं केलेलं आहे. असं दिव्य असणारं जीवन या पृथूचं आहे. त्याने सनकादिक संतांची त्याला भेट झालेली आहे आणि सनकादिकांकडून आत्मज्ञानाचा उपदेश त्यांनी प्राप्त झाला आणि कृतार्थ झालेला हा राजा त्यांनी परमगतीला प्राप्त झाला. असं त्यांनी पृथूचं वर्णन आहे. या पृथूच्या वंश परंपरेमध्ये त्यांनी पुढे जाऊन प्राचीन बर्ही नावाचा राजा झाला. या प्राचीन बर्हीच्या पत्नीचं नाव आहे शतधृती. तिच्यापासून प्रचेतस नावाचे 10 मुलं झाले. या प्राचीन बर्हीनं मुलांना सांगितलं जा वनामध्ये तपश्चर्या करा. जात असताना त्यांना रस्त्यामध्ये रुद्र भगवान भेटले. रुद्रानं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं मंत्र जप दिलेला आहे. नारायण सरोवराजवळ जाऊन त्यांनी महाराज तपश्चर्या करणार जाण्याकरिता निघाले. इकडे प्राचीन बर्ही त्यांनी मोठा कर्मकांडी होता, त्यानं यज्ञ त्यांनी करावे आणि यज्ञामध्ये त्यांनी महाराज त्यानं पशु बळी द्यावा आणि तो पशु बळी देऊन त्यांनी त्याचं मांस प्रसाद म्हणून सेवन करावं. पण मांस खाण्याचा एवढा छंद लागला की मांसाकरताच यज्ञ करायला लागला. तुम्ही ऐकता सर्वजण बघा तुम्ही आता पण असंच आहे ना. म्हणा देवाला लागतोय बकरू म्हणतात, देव मागतोय. असं कोणता देव आहे बकरं खातो? कोणता देव बकरं खातो? आणि बकरं खात असेल असा देव कशाचा? एखाद्या निष्पाप जीवाची त्यांनी हत्या त्यांनी करायची आणि त्याला त्यांनी बळी देऊन आपण समाधानी व्हायचं, त्याचा काय उपयोग आहे? म्हणून त्यांनी बळी जर द्यायचा असेल तर एखादा वाघ बळी देऊन बघा, एखादा सिंह बळी देऊन बघा. देव दुर्बल घातका असं आपण म्हणतो की नाही. व्याघ्रम नैव गजम नैव काय पुढे अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच. देव दुर्बल घातका मध्ये काहीतरी राहिला असू द्या. अजा पुत्र बलिम दध्वा. देव दुर्बल घातका. अजा म्हणजे शेळी. शेळीच्या मुलाला त्यांनी बळी देतात. देव त्यांनी दुर्बलाचा घात करणारे आहेत ना. असू द्या बळी देत होता. नारदजी महाराज त्यांनी आले म्हणे वेड्या, अरे एवढे त्यांनी यज्ञ करतोयस, बळी त्यांनी देतोयस, तुला माहिती आहे का मेल्यानंतर काय होईल? हे सगळेचे सगळे जीव जे तेवढे मारलेले वाट पाहतायत वरती तुझे. तुला त्यांनी शरीर त्यांनी तुझं पडल्यानंतर तुला भोग भोगण्याकरिता दुसरं शरीर मिळेल आणि हे सर्व तुला नोचून नोचून त्यांनी मारतील, वेदना देतील. मग त्यांनी शांत झाला. काय करू म्हणला. मग त्याला एक पुरंजन आख्यान नावाचं आख्यान सांगितलं. ते फार भागवतात प्रसिद्ध आख्यान नाही. जेव्हापासून भागवत कथा आम्ही सांगायला लागलो तेव्हापासून एकदा सुद्धा सांगायला मिळालं नाही. वेळच नसतो कथेमध्ये. एकदा सुद्धा. फार गोड आख्यान आहे, वाचून झालेलं आहे, सगळं आहे, फार सुंदर आहे, पण ते सांगायला वेळ नाही म्हणायचं. पुरंजनीची त्यांनी कथा त्याच्यामध्ये फार गोड आहे. त्याच्यात उपदेश त्यांनी केलेला आहे. म्हणून नारदांनी त्याला उपदेश केला आणि अशा पद्धतीने तो कृतार्थ झाला. अशी सुंदर कथा त्यांनी वर्णन करून सांगितली. विदुर काकांनी ती ऐकली आणि ऐकल्यानंतर त्यांनी महाराज फार समाधान त्यांना वाटलं. मैत्रेयजींना विदुर काकांनी नमस्कार केला. त्यांना कळालं होतं की माझ्या भावांच्या मुलांमध्ये भांडण झालं, कौरव मारले गेले, पांडवांचा विजय झाला, पण धृतराष्ट्र आणि गांधारी त्यांनी तिथे राहत आहेत, मला त्यांची सांत्वना करण्याकरिता गेलं पाहिजे. पण हरिद्वार क्षेत्रातून विदुर काका मैत्रेयाला नमस्कार करून त्यांनी आता आपल्या स्थानावर जाण्याकरिता निघाले. इथं विदुर मैत्रेय संवाद त्यांनी पूर्ण झाला आणि चतुर्थ स्कंद या ठिकाणी थांबलेला आहे. यानंतर पंचम स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. त्याच्यामध्ये 26 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी स्थान लीला वर्णन करून सांगितलेले आहे. आता आपण सर्ग विसर्ग स्थान पोषण काल तुम्ही ऐकलत ना. आता सर्ग आणि विसर्ग आपण पाहिला. आपण आता स्थान मर्यादा पाहतो आहोत. म्हणून या स्कंधामध्ये पंचम स्कंधामध्ये त्यांनी स्थान मर्यादा भगवंतानं कोणत्या कोणत्या स्थानावर लीला केली त्याचं वर्णन आपल्याला पाहायचं आहे. राजा परीक्षित त्यांनी ऐकतोय, त्याला समाधान वाटत आहे.
राजानं प्रश्न विचारला आता महाराज. परीक्षित उवाच. हे प्रियव्रतो भागवत आत्मा राम कथम मुने गृहे रमत यन्मूल कर्मबंध पराभवः. महाराज, तुम्ही त्यांनी उत्तानपाद राजाचे चरित्र त्यांनी सांगितलं विदुर काकांच्या माध्यमातून, पण प्रियव्रताचं पुढे काय झालं हे सांगितलं नाही. शॉर्टकट सांगितलं तिथे, तो ब्रह्मचारी राहिला. त्याचं पुढे काय झालं मला ऐकायचं, कृपा करून सांगा. प्रियव्रत भागवत आत्मा राम कथम मुने, तो त्यांनी महाराज त्याच्या स्थितीत, दिव्य स्थितीत आहे. मग त्याचं पुढे काय झालं सांगा. म्हटले असं आहे, स्वयंभू म्हणून आणि ब्रह्मदेवानं त्याला समजावून सांगितलं की तू त्यांनी असा ब्रह्मचारी राहू नकोस. तू त्यांनी भगवंताचं चिंतन करता करता प्रपंच संसार कर, गृहस्थाश्रमात पदार्पण कर. धन्य गृहस्थाश्रम हा, असं गृहस्थाश्रमाविषयी बोललं जातं ना, म्हणून गृहस्थाश्रमात पदार्पण कर असं त्याला सांगितलं. नाही म्हणत होता, पण गृहस्थाश्रम कसा चांगला हे सांगितलं. सानंद सदनम सुताश्य सुधीय कांता मृदभाषिम सन्मित्रम सदनम स्वयोषिद्रतिश्चाज्ञा परा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगमुपासिता हि सततम धन्य गृहस्थाश्रम. मग धन्य गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रमाला धन्य म्हणलंय, तो खरंच धन्य आहे. पण तसाच केला तर, नाहीतर धिक्कार करण्यायोग्य सुद्धा गृहस्थाश्रम असतो. क्रोशांत शिव सवारी सदनम पंकावृतम चांगनम शय्या दंशवतीचे वृक्षमशनम धूमेन पूर्ण ग्रहम भार्या निष्ठुर भाषिणी प्रभुर्पी क्रोधेन पूर्ण सदा स्नानम शीतलवारी नाम ही सततम धिग धिग गृहस्थाश्रम. धिक्कार करण्यायोग्य सुद्धा गृहस्थाश्रम असतो. म्हणून आपला चांगला असावा, भगवंताचं चिंतन कर. त्याला त्यांनी प्रश्न विचारला, सांग नाव पाण्यात असावे की पाणी नावेत असावं. तुम्ही ऐकतात ना, सर्वजण गडबड झाल्यामुळे विसरून माझ्याबरोबर चालत राहा तुम्ही. प्रश्न आहे, नाव पाण्यात असावे की पाणी नावेत असावं. पाणी नावेत असावं. काय नाव पाण्यात असावे. नावेत जर पाणी घुसलं तर बुडत असते. तसा संसार आपल्यात असावं की आपण संसारात असावं. आपण संसारात असावं पण संसार आपल्यात नसावा. महत्वाची मग आपल्यात काय असावं, आपल्यात फक्त भगवंताचं चिंतन असावं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घररते. जीवन आपलं भगवन्मय करून टाकावं, संसारात फक्त दिसावं आणि परमार्थात असावं. हा महत्वाचा विचार आहे. कारण संसार प्रारब्धानं होत असतो आणि परमार्थ प्रयत्नानं होत असतो. मग प्रयत्नपूर्वक परमार्थ करावा आणि प्रारब्धावर संसार सोडून द्यावा. जे त्यांनी असा आहे, गोस्वामीजी म्हणतात, ते म्हणतात प्रारब्ध पहिले रचा पीछे रचा शरीर तुलसी चिंता क्यों करे भजले शरीर रघुवीर. म्हणून आधी प्रारब्ध तयार झालंय मग शरीर प्राप्त झालंय. म्हणून त्यांनी प्रारब्धात जे होणार ते होणारच आहे. म्हणून ललाटाचं जे लिहिलेलं आहे ते कधीच चुकणार नाही, ते होणारच आहे. म्हणून जितना जिसके भाग्य में लिखा उतना ही पाता है. भाग्यात जेवढं लिहिले तेवढं मिळणारच आहे महाराज. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिसे समृद्धी जाना पैसे घररगे. त्याच्या विरुद्ध आहे का प्रारब्ध झाल्या उदासू पालटे संपत्तीचा विलासू. ही सगळी प्रमाणं साधू संतांनी आधीच करून ठेवलेली आहेत. म्हणून तुमच्या कपाळात जेवढं लिहिलं आहे त्यातलं कोणी नेऊ शकत नाही आणि कपाळापेक्षा जास्त तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. असं सांगितल्यावर लोक म्हणतात संतांनी लोक बुरसट करून टाकले. अरे बुरसट नाही केले, समाधानानं जगायला शिकवले. महत्वाची गोष्ट आहे, याच्यातच समाधान आहे. नाहीतर असं जर मानलं नाही तर महाराजांनी परत सांगितलं, ते म्हणतात करिता बरोबरी दुरावशी दुरी आणि भवाची पुरी वहावशी. म्हणून त्यांनी हट्टहास करण्यापेक्षा त्यांनी भगवंताचं चिंतन करावं, आनंद जीवनामध्ये प्राप्त होईल. त्यानं त्यांनी ब्रह्मदेवाचं मनूचं म्हणणं ऐकलं, ऐकून विवाह केला. विश्वकर्म्याची असणारी कन्या बहिर्ष्मती हिच्याबरोबर त्याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्याला 10 मुलं झालेली आहेत. ती 10 मुलं त्यांनी महाराज 10 त्यांनी स्थानांचे अधिपती झाले. 7 मुलं त्यांनी 7 स्थानांचे अधिपती झाले. त्या सप्त द्वीप आहेत की नाही महाराज, प्रत्येक द्वीपामध्ये एक एक अधिपती झालेला आहे. जंबू नावाचा द्वीप आहे. आता बऱ्याच द्वीपांचं वर्णन भागवतात आहे पण तेवढं सांगितलं जात नाही, सांगावं कधी कोणत्या वेळेला. पण आपला जो द्वीप आहे जंबू, या द्वीपा माझी एक पंढरपूर गावगा, हे लोकांना त्या अभंगामुळे तर निदान कळालं आपण जंबू द्वीपात आहोत म्हणून.
हे जम्बूद्वीप आहे. या जम्बूद्वीपामध्ये अग्निध्र नावाचा त्यांनी पुत्र आहे या प्रियव्रताचा. तुम्ही ऐकतात ना, जसं उत्तानपाद नाव आपण ऐकलं की नाही, तसं प्रियव्रत शब्दाचा अर्थ आहे महाराज. प्रत्येक नावाला अर्थ असतो. काय काय अर्थ आहे त्याचा? प्रियव्रत. ज्याच्या जीवनामध्ये ज्याला व्रत करायला प्रिय वाटतं तो प्रियव्रत. ज्याच्या जीवनामध्ये व्रतप्रिय असतात तो प्रियव्रत. असा असणारा प्रियव्रत आहे, व्रतस्थ आहे, व्रत करतो आहे. गृहस्थाश्रमात जरी आहे तरी पण व्रतस्थ जीवन अशा पद्धतीने चांगल्यापैकी जगतो आहे. म्हणून त्याचा पुत्र आहे अग्निध्र. या अग्निध्राचा त्यांनी विवाह झाला पूर्वचिती नावाच्या अप्सरेबरोबर. पूर्वचिती नावाची अप्सरा आहे. तिच्यापासून मुलगा झाला नाभी. या नाभीच्या पत्नीचं नाव आहे मेरुदेवी. या नाभी आणि मेरुदेवी पासून त्यांनी एक पुत्र झाला, त्याचं नाव आहे वृषभदेव. वृषभदेव हा वृषभदेव सामान्य नाही, हा भगवंताच्या 24 अवतारापैकी एक अवतार आहे. वृषभदेव भगवान की जय. हे भागवत म्हणजे वाट काढत काढत अवतारापर्यंत जायचं असं आहे. आता आपण वाट काढत काढत वृषभदेवापर्यंत आलेलो आहोत. वृषभदेव भगवंताचा अवतार आहे. आपण काल परवा ऐकलंय की जैन धर्मामध्ये त्यांनी वृषभदेवांना प्रथम तीर्थंकर मानलं जातं आणि आपल्या धर्मामध्ये त्यांनी भगवंताचा अवतार मानलं जातं. म्हणून वृषभदेव हा भगवंताचा अवतार आहे. या वृषभदेवाचा विवाह त्यांनी इंद्राची कन्या जयंतीच्या बरोबर झाला. तुम्हाला रामकथेमधला जयंत माहित असेल, कावळ्याचं रूप धारण करून आला, सीतेच्या पायाला त्यांनी चावा घेतला, तो जयंत. त्याची बहीण आहे महाराज जयंती. या जयंती बरोबर वृषभदेवाचा विवाह झाला. याला त्यांनी 100 मुलं झाली महाराज. 100 मुलांची यादी आहे लांबलचक. मुलांना उपदेश केला. 100 मुलांना बाप उपदेश करतोय. तो म्हणतो नायम देहो देह भाजान नृलोके कष्टान कामान हातेन बिड भुजाये तपो दिव्यम पुत्रको येन सत्वम. असं त्यांनी भरपूर त्याला वैराग्याचा उपदेश मुलांना अशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे. वैराग्य संपन्न मुलं झाले. बापानं उपदेश केल्यानंतर भागवत मोठं गमतीचं आहे महाराज. कुठं मुलगा आईला उपदेश करतो, कुठं बाप मुलांना उपदेश करतो, कुठं मुलगा बापाला उपदेश करतो. गोकर्णानं आत्मदेवाला उपदेश केला म्हणजे मुलानं बापाला उपदेश केला. आता इथं बाप मुलाला उपदेश करतोय. अशी उपदेशाची परंपरा भागवतात पाहायला मिळते. कोणीही कोणाला उपदेश करू शकतो. चुडाला राणी होती, चुडाला नावाची राणी, तिनं आपल्या पतीला उपदेश केला होता. अशी अनेक उपदेशाची प्रघात आहेत. त्याच्यामध्ये बापानं मुलांना उपदेश केला म्हणून बापानं मुलाला उपदेश करत जावा. आताचे बाप मुलाला फक्त पैसे कमवण्याचा उपदेश करतात. आताचे बाप त्यांनी फक्त पोट भरण्याची विद्या शिकवण्याचा प्रयत्न करतात. बाप जर समर्थ असेल, जर ज्ञानी असेल, जर तो त्यांनी बुद्धिमान असेल तर त्यानं त्यांनी संपत्ती कमावण्याचा उपदेश करावाच करावा, पण त्याच्याबरोबर मुक्त होण्याचा उपदेश करावा. बाळा, हे जीवन त्यांनी मुक्त होण्याकरिता मिळालेलं आहे म्हणून तोच बाप सगळ्यात श्रेष्ठ आहे महाराज. पोटाला लावणारे तर किती पण आहेत, संसार करायला शिकवणारे तर किती पण आहेत महाराज, पण मुक्त करायला शिकवणारे त्यांनी फार कमी आहेत. म्हणून बापानं मुलांना उपदेश काय करावं हे याच्याकडून शिकून घ्यावं. सुरमंदिर तरुण मूल निवासा शय्यामा भूतल माझी निवासा सर्व परिग्रह भोग त्यागा कस्य सुखम न करोति विरागा. वैराग्य त्यांनी भागवतातलं नाही, हे दुसरं प्रमाण त्यांनी तुमच्या समोर मी सांगतोय. म्हणून त्यांनी वैराग्याशिवाय सुख प्राप्त व्हायचं नाही. म्हणून 100 मुलांना त्यांनी उपदेश केला. त्याच्यापैकी 81 मुलं विद्वान ब्राह्मण ब्रह्मचारी राहिले बापाच्या उपदेशानं. त्यानंतर त्यांनी 9 मुलं 9 वर्षाचे अधिपती झाले. त्यानंतर 9 मुलं संन्यासी झाले. त्या 9 मुलांचं नाव आहे कवी, हरी, द्रुमिल, करभाजन. हे त्यांनी 9 नाथ आहेत की नाही, हे गर्भगिरी पर्वतच 9 नाथांचा आहे. म्हणून हे प्रत्यक्ष नारायण त्यांच्या घरी प्रगट झालेला आहे आणि हेच पुढे जाऊन त्यांनी नाथांच्या रूपानं प्रगट झाले. ते 9 संन्यासी आहेत आणि एक मुलगा आहे त्याचं नाव आहे भरत. भरत नाव त्याचं अशा पद्धतीने ठेवलं. म्हणून या वृषभदेवाच्या घरी त्यांनी भरत जन्माला आला. 2 विशेष असणाऱ्या महापुरुषांचं हे त्यांनी वर्णन आहे महाराज. म्हणून त्यांची कथा त्यांनी 2 परमहंसांची कथा आहे. एक भक्त परमहंस आहे, एक ज्ञानी परमहंस आहे. म्हणून वृषभदेव त्यांनी महाराज भक्त हा ज्ञानी परमहंस आहेत आणि हा भरत त्यांनी भक्त परमहंस आहे. हा भक्त सुद्धा मोठा तपस्वी आहे. याचं काय वर्णन करून सांगावं, नाथ महाराजांनी तोंड भरून त्याचं वर्णन केलं महाराज. ते म्हणजे हा भरत असा होता, त्याने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी, जे देवतांना पाहायला मिळाले नाही ते भोग त्यांनी त्याला भोगायला मिळाले. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल राज्य स्वतंत्र, ते त्याजिले विचित्र नाना भोग. सगळ्या भोगांचा त्याग करून भगवंताचं चिंतन करण्याकरिता हा राजा वनात निघून गेला होता, अशी त्याची ख्याती आहे. विशेष गोष्ट अंडरलाईन करण्यासारखी आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण.
महाराज म्हणतात, जे राज्य वैभव भोगिती तया कदा नव्हे विरक्ती, परी भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. सगळ्या भोगांचा त्याग करून भगवंताचं चिंतन केलं महाराज. ज्याच्या जीवनामध्ये भोग आहेत त्याला परमार्थ करावासा वाटत नाही. ज्याच्याकडे 4-2 रुपये आहेत, खिसा गरम आहे, त्याला कधी देवधर्म करावासा वाटत नाही. अरे संपत्ती असून भगवंताचं चिंतन करावंसं वाटतं, ती भगवंताची विभूतीच आहे महाराज. हा, ज्याच्या जीवनात संपत्ती आहे आणि संपत्ती असून देवाचं चिंतन भजन करतोय, ती भगवंताची विभूती आहे. म्हणून संपत्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा, वैभव हे देवापासून दूर करणार आहे. विमुख जनमोहिनी माया तगणी त्रास देत असते, त्याच्यात अडकून पडावं लागतं, असा त्यातला भाव आहे. म्हणून राजा मोठा तपस्वी आहे. त्यानं त्यांनी महाराज सगळ्या भोगांचा त्याग केला. अरे प्रत्येकाच्या अंतकरणात काही ना काहीतरी कामना आहे. प्रत्येकाला असं वाटतं काही ना काहीतरी मिळवावं, पुढचं मिळवत जावं. निस्ववष्टी शतम शतिदश शतम लक्षम सहस्राधिपा लक्षेश क्षितिपालताम क्षितिपतिश्चक्रे शताम वांछति चक्रेश पुनरिंद्रताम सुरपतिर ब्रह्मापदम वांछति ब्रह्मा शैवपदम शिवो हरिपदम आशा वदिंको गतः. आशेनं कोणाला सोडलं सांगा, पण राजानं त्यांनी मला सगळी आशा सोडून दिली आणि भगवत चिंतनाकरता निघालं. हे देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची, अवघा भोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची, अवघा भोग अवघा भोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला, अवघा भोग त्याची याला, अवघा भोग त्याची याला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला, सगळ्या भोगांचा त्याग केला आणि भगवत चिंतनाकरता निघाला. हे विवेकी मनुष्यच करू शकतो, ज्याला विवेक प्राप्त झालेला आहे, ज्याला सत्संगतीनं आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे हे कळालंय, तोच हे सगळं काय करू शकतो. म्हणून त्यांनी विवेक महत्वाचा आहे. विवेकाधिष्ठित बुद्धी असावी, वैराग्य असावं, पण विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेक त्यांनी आपल्या अंतकरणात असावा. कृष्ण जन्माची तयारी चालू आहे का? अहो ते 10 वाजता आहे. राजा आत्ताशी गेलाय 8:30 वाजता वनात. श्रीकृष्ण गोविंद त्याच्यात वाहून घ्या लगेच, बाहेर वाहून घ्या त्याच्यात. श्रीकृष्ण गोविंद हरे लवकर आवडा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे.
गेले म्हणजे 10 मिनिटं. असो, काय सांगत होतो? कथा. जड भरत राजा, त्याला जड भरत नंतर नाव प्राप्त झाले भरत राजा. हा भरत राजा सर्वस्वाचा त्याग करून भगवंताची भक्ती करण्याकरिता वनात निघून गेला. वृषभदेवाच्या घरी 100 मुलं जन्माला आले. त्या 100 मुलांमध्ये एक मुलगा जो त्याने आजनाभ पर्वाचा राजा झाला. आजनाभ पर्व म्हणजे आपलं भारतभूमी, आपल्या भारताचं खरं नाव आहे आजनाभ. काय नाव आहे? आजनाभ. त्याला भारत नंतर नाव पडले. भारत शब्दाचा अर्थ होतो भा म्हणजे भक्ती आणि रथ म्हणजे रथ, भक्तीमध्ये रथ असणारा. भा शब्दाचा अर्थ होतो ज्ञान आणि रथ म्हणजे ज्ञानामध्ये रथ असणारा देश, म्हणून त्याला भारत म्हणतात. त्याचं खरं नाव आहे अजनाभ पर्व. या अजनाभ पर्वामध्ये यानं त्यांनी 10,000 वर्षापर्यंत राज्य केलंय. एवढा श्रेष्ठ असणारा हा राजा. याच्या पत्नीचं नाव आहे पंचजनी. तिच्यापासून 5 मुलं त्याला अशा पद्धतीने झाले. सुमती, राष्ट्रभूत, सुदर्शन, धूम्रकेतू, आवरण असे त्या मुलांची नाव. असं त्यांनी भरभरून राज्य त्यानं केलंय. समुद्र वलयांकित राज्य केलंय. स्वर्गातल्या देवानं जे भोग प्राप्त झाले ते भोग त्याला प्राप्त झाले. पण एवढं सगळं असताना त्यांनी महाराज राजाला विरक्ती झाली. विरक्तीसारखं भाग्य जगात दुसरं कोणतं नाही महाराज. विरक्ती व्हायला पाहिजे. ती विरक्तीच त्यांनी भगवंताच्या प्राप्तीपर्यंत, बोधापर्यंत घेऊन जाऊ शकते. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. मग ज्ञान जर टिकून राहायचं असेल तर विरक्तीच महत्वाची. राजाला विरक्ती झाली, वैताग नाही. सगळे मनासारखं होतं तरी पण सोडून दिलं आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता वनामध्ये निघून गेला. एक आश्रम तयार केला. पुलह आश्रमामध्ये जाऊन राहू लागला आणि तिथं त्यांनी राहत असताना भगवंताचं चिंतन त्यांनी करतोय, ध्यान करतोय. रोज त्रिकाल संध्या करतोय. एक दिवशी स्नान करण्याकरिता म्हणून गेला आणि एक व्याघ्र गर्जना कानावरती ऐकू आली. एक हरणी पण तिथं पाणी पित होती. हरणी पाणी पित होती, गर्भवती होती. हरणी त्यांनी व्याघ्र गर्जना ऐकून घाबरली. तिनं त्यांनी उडी मारलेली आहे पलीकडच्या काठावर जाण्याकरिता. तिचा गर्भ पाण्यामध्ये त्यांनी पडला. घाईघाईनं उडी मारून निघाली होती. गर्भ पाण्यामध्ये पडलेला आहे. व्याकुळ झाली, कष्टी झाली, तिचा मृत्यू झाला. हरणी मारली गेली. तो गर्भ त्यांनी पाण्यामध्ये वाहू लागला. राजा जिथे अर्घ्य देण्याकरिता उभा आहे तिथं त्यांनी महाराज राजाच्या हातातच तो गर्भ आला. जिवंत आहे, हरणाचं पाळस आहे. राजाने विचार केला, मी क्षत्रिय आहे, माझ्या आश्रयाला आलंय, आता याचा मी सांभाळ केला पाहिजे. पण आश्रमात घेऊन गेला स्वतःच्या. गेल्यानंतर त्यांनी त्याला लहानचं मोठं करू लागलं. हरण पण त्याच्या अवतीभोवती उड्या मारू लागली. स्वतःच्या कपाळाला गंध लावला की हरणाला लावायचा. देवाच्या गळ्यात फुलांच्या माळा घातली की त्या हरणाच्याही गळ्यात घालायचा. त्या हरणाच्या पायात घुंगरं त्यांनी बांधले होते. फार प्रेम, मुलासारखं प्रेम हरणावर करू लागलं. सगळं सोडून दिलं आणि हरणावर प्रेम जडलं. हरण हरण हरण. एक दिवशी हरणांचा कळप आला आणि हरणानं तो कळप पाहिला आणि पाहता पाहता हरण त्या कळपात निघून गेला. हरण कळपात निघून गेला. सकाळी हरण गेलेला आहे, संध्याकाळपर्यंत आला नाही. राजाला चिंता वाटू लागली. म्हातारा झालेला राजा आहे, चिंता वाटते हरण कुठे गेला असेल, त्याचं काय झालं असेल, त्याला कोणी खाल्लं तर नसेल ना, अमुक झालं नसेल ना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, त्याचं मरण जवळ आलं महाराज. हरणाचं चिंतन करता करता राजा मरण विसरून गेला आणि मरण तर समोर येऊन ठेपलं आणि त्याचा मृत्यू व्हायचा. त्यावेळेला हरण समोर आलं, त्याच्या पायाजवळ येऊन बसलं म्हणतात आणि त्यानं ते पाहिलं. मनात विचार करू लागला, आता मी मरणार आहे, मी मेल्यानंतर माझ्या हरणाचं काय होईल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ही गोष्टी सांगायकरता नाही भागवतात ते लिहून ठेवलं. आपल्याला पण हरणं आहेत महाराज घरी. कोणाला 1 आहे, कोणाला 2 आहेत, कोणाला 4 आहेत, असे हरणं आहेत ना आपल्याला सुद्धा. आणि आपली सुद्धा हीच गत असते, यांचं कसं होईल, यांचं कसं होईल. तू मरून बघ, तुझं ध्यान सुद्धा काढणार नाही. तू फक्त मरून बघ एकदा. तुझं ध्यान काढलं तर तिथून पुढं. आणि ज्याला कोणीच नाही त्यांचं सुद्धा फार चांगलं होतं. जन्माला यायच्या आधी जर त्यांनी महाराज आईच्या पोटात असतानाच बाप मेला आणि जन्म देताना आई मेली, असे पण काही लोक समाजात आहेत. आई पाहिले नाही, बाप पाहिले नाही, त्यांचं सुद्धा फार चांगलं झालंय. आणि ज्यांनी आई बाप पाहिले नाही त्यांचं चांगलं झालंय. आणि याचं कसं होईल, तुझं बघ कसं होईल. आधी महत्वाचा विचार आहे. अंतकाल समयाला त्यांनी महाराज ते हरण डोळ्यासमोर आलं आणि हरणाचं चिंतन करता करता प्राण निघून गेले. मरावं लागलं. अंतीच्या मती अवधारेची पुढली गती. जागता जवा शिजे तेने ध्याने भावना भाविजे. डोळा लागत खिओ देखीजे
तेच स्वप्न येईल. माऊली म्हणतात हे जसं आहे ना तसं त्यागणी महाराज मृत्यूनंतर ज्याचं आपण चिंतन करतो तीच गती प्राप्त होते. म्हणून त्यागणी एवढा मोठा श्रेष्ठ राजा पण मृत्यू त्यागणी झाला आणि पुढे त्यागणी महाराज हरण व्हावं लागलं. हरणाच्या जन्माला गेला. 6 महिने हरण झाला होता. 6च महिने होता. पण त्याला आठवण होती मागच्या जन्मातली. एकादशीचं व्रत करीत होता. दशमीला एकदाच पाला पाचोळा खायचा, दिवसभर परत काही खायचं नाही. एकादशीला दिवसभर उपवास धरायचा, द्वादशीला पुन्हा एकदा पाला पाचोळा खायचा, परत काही खायचं नाही. अरे हरण एकादशा धरतात, माणसं धरीत नाहीत. असं त्याचं ते आता हे सांगायला विस्तार त्याचा फार जास्त होऊ शकतो. पण अशी त्याची अवस्था. एकदा उंच त्याने शिखरावरून उड्या मारत असताना पडून त्याचा मृत्यू झाला. हरणाचं शरीर सुटलं आणि पुढचा जन्म प्राप्त झाला ब्राह्मण कुळामध्ये, अंगिरस गोत्रामध्ये जन्माला आला. पण जुळ्यामध्ये जन्माला आला. त्याला एक बहीण त्याने होती आणि मूळ नक्षत्रावर जन्माला आला होता. जन्म झाल्याबरोबर त्याची आई मरण पावली. मग काय करावं? हा तर त्याने लहानच आहे. त्याच्या बापानं दुसरी बायको केल्यानंतर तिला 2-3 मुलं झाली. हाय लहानचा मोठा होऊ लागला. पण याची स्मृती मात्र गेली नाही. भगवत चिंतनाची स्मृती अशीच आहे, मी भरत राजा आहे हे त्याला माहीत होतं महाराज. त्याचं नाव तिथेही त्याने महाराज भरतच ठेवलं. पण यानं स्वतःचं विशेषत्व लोकांना कळू दिलं नाही. चातुर्य लपवे, महत्व हरवे, पिसेपण वरवे, जगा माझी अशा अवस्थेत स्वतःचं पांघरून घेऊन त्यांनी होता. वेडेपणाचं सोंग घेतलेलं होतं म्हणून लोक त्याला वेड म्हणत होते. जड शब्दाचा अर्थ होतो वेडा, जड शब्दाचा अर्थ होतो मूर्ख, जड शब्दाचा अर्थ होतो अज्ञानी. म्हणून वेडेपणाचं सोंग घेतलं म्हणून भरतचं नाव होतं. पण जड भरत सर्वजण म्हणू लागले. हा झाला जड भरत. हा त्याने महाराज वडिलांच्या घरी राहत होता. भाऊजाई त्याच्या घरात आल्या होत्या. त्या म्हणायच्या, भाऊजी आज जेवायला देईन, पाणी भरता का थोडं? मग त्यांचं पाणी भरत होता, धुणं धुत होता, सगळी कामं करायचं. मस्त करणे. शेतावर राखण करण्याकरिता गेला होता. बटाट्याची शेती होती. अशा मोठे झाडं बटाट्याची होती. घडची घड वरती आलती बटाट्याची, नाही ना? तुम्ही ऐकता. म्हणजे अशी त्याने शेती बटाट्याचं राखण करत होता. एक दिवशी त्याने महाराज काही निषादांनी देवीला नवस केला होता. तो नवस त्यांनी पूर्ण झाला आणि कुणीतरी बळी द्यायचा, जो बळी आणला होता तो पळून गेला होता. याला धरलं देवीच्या समोर नेलं बळी देण्याकरिता. आता त्याच्या मस्तकावर त्यांनी घाव घालणार इतक्यात देवी प्रगट झाली. देवीने याला त्यांनी जीवदान दिलेलं आहे. त्या निषादांची मस्तक त्या देवीने उडवली, चेंडू सारखी खेळायला लागली. याला काय घेणं देणं नाही. तो मस्त त्याच्या मस्तीत निघून गेला महाराज घरी. अशी त्याची अवस्था. एक दिवशी पुन्हा बांधावर बसला होता राखण करायला. बटाटे जमीनच विचारतात बरं येत नाहीत म्हणून त्यांनी महाराज राखण करत होता. आणि मग त्यांनी महाराज रहुगण नावाचा राजा होता. तो त्याने सिंधू सगीर देशाचा राजा आहे रहुगण. हा रहुगण राजा पालखीत बसून गंगासागर संगमाला त्यांनी महाराज कपिल भगवंताकडे उपदेश श्रवण करण्याकरिता निघाला. एक त्या पालखी वाहणारे जे असतात त्यांना त्यांनी कहार म्हणतात किंवा भोई म्हणतात. त्याच्यातलं एक जण आजारी पडला. माझा एक त्यांनी मनुष्य कोणतरी सेवक पाहिजे. कोण शोधा म्हणा. बांधावर होताच बसले. चल म्हणले माझ्यावर. चल म्हणले की निघाला. त्यानं पालखीला खांदा दिला. चालायला लागले. चालत असताना त्यांनी महाराज आता याचा नियम होता, ब्रह्मज्ञानी होता ना, त्याला त्यांनी सगळ्यांमध्ये देव दिसत होता. किडे मुंगे त्यांनी पायाखाली मरता कामा नाही म्हणून त्यांनी हुकून चुकून चालत होता. आणि ती पालखी हलत होती. ती हल्ली की राजाला त्यांनी त्रास व्हायचा. म्हातारा झालेला राजा होता. मग तो म्हणायचा, कोण हालचाल करतो रे? ती 3 जण म्हणायचे, हा नवीन आलाय तो हलतोय. मग समजून सांगितले, 1दा 2दा 3दा समजून सांगितलं, पण तो हलायचा थांबे ना, राजाला त्रास व्हायचा थांबे ना. मग काय करावं? पालखी थांबवा रे म्हणले. पालखी खाली उतरवली. एक काठी हातात घेतली आणि तुला 100 वेळा समजून सांगितलं तरी कळत नाही म्हणे. का असं करतोस? म्हणून मारहाण करायला सुरुवात केली. रहुगण राजानं जड भरताला मारायला सुरुवात केली. जड भरत हसू लागला. राजा मारतोस कोणाला? ज्याला मारतोस ते पंचमहाभूताचं शरीर आहे. मी आत्मा आहे. नाही छंदंती शस्त्राने नाही नंदहती पावका न चैनन क्लेदियंती आपण शोषयती मारुता. तू माझं काही करू शकत नाही. मी त्यांनी आत्मा हे जन्माला येत नाही, मरत नाही, न जायते इम्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. शरीराचा नाश झाल्यानं माझा नाश होत नाही. असं ज्यावेळेला बोलायला सुरुवात केली राजा चमकला. रे हा तर कोणीतरी विशेष दिसतोय. हातातली काठी टाकून दिली. मग बारकाईनं पाहिलं याच्या गळ्यात त्याला बळजबरी त्यांनी जानवं घातलं होतं. 24च अक्षर असतात गायत्री मंत्राचे. ते म्हणत नव्हतं. 6 महिने लागले त्याला शिकवायला 24 अक्षर. येत होतं सगळं पण म्हणायचं नव्हतं. म्हणून त्यांनी म्हणत काहीच लक्षणं आपल्या अंगावर घ्यायची नाही असा त्याचा भाव होता. पण ब्राह्मण आहे असं त्यांनी कळालं. साष्टांग प्रणिपात केलं. तुम्ही कोण आहात? मी ज्यांच्याकडे चाललो ते कपिल भगवान तर तुम्ही नाहीत ना. तुम्ही व्यासदेव तर नाहीत ना. तुम्ही शुकदेव तर नाहीत ना. तुम्ही कोण आहात मला सांगा. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. राजा प्रश्न विचारतोय रहुगण. कस्तम निगुट चरते द्विजानाम. म्हणजे गुढ रूपानं विचारण करणारे तुम्ही ब्राह्मण आहात, कोण आहात मला सांगा. मग त्यांनी महाराज राजानं सांगायला सुरुवात केली. राजा मी सामान्य नाही. अहम पुरा भरतो नाम राजा विमुक्त दुष्ट सुतसंग बंध
आराधनम भगवान इह मानो मृगो भवम मृगसंगादरार्थम. मी त्यांनी राजा आहे, माझं नाव भरत आहे. मी अजनाभ पर्वाचा राजा, सार्वभौम राजा. एवढं माझं सामर्थ्य आहे. पण मृगो भवम मृगसंगादरार्थम, हरणाची संगती झाली आणि हरणाचं चिंतन करता करता हरण व्हावं लागलं. तोच मी पुढे जाऊन जड भरत झालेलो आहे. ग्रहोगणाने ठरवलं आता त्यांनी पुढे जायचंच नाही, इथंच थांबायचं. मला तत्वज्ञान सांगा. मग त्यांनी महाराज तत्वज्ञानाचा उपदेश त्यांनी राजाला केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ज्यानं मारहाण केलं त्याला सांगितले तत्वज्ञान. अरे आपल्याला आरे कोणी म्हणलं तर जन्मभर आपण विसरत नाही, त्याला कार्य म्हणून तर आपलं भागत नाही, पुढचं सगळं जन्मभर विसरत नाही. महाराज हा महत्वाचा विचार आहे. ज्यानं मारलं त्याला तत्वज्ञान सांगितलं. का सांगितलं? 2 कारणं सांगतो. अखंडानंद स्वामींनी त्यांच्या कथेत सांगितली कारण आहेत महाराज. फार गोड कारण आहेत. म्हणे साधू असे असतात जे फार दूरचा विचार करतात. ते म्हणतात याची पालखी मी खांद्यावर घेतलेली आहे, याची पालखी मी खांद्यावर, आणि मी ज्याला खांद्यावर घेतलंय त्याला अधोगतीला कसं जाऊ देऊ? त्याला तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. पण ज्याचा स्वीकार साधू करतो त्याचा उद्धारच करतो. हा महत्वाचा विचार आहे महाराज. मग साधूने आपला स्वीकार करावा. बस त्यांनी म्हणावं हा माझा आहे, हा आपला आहे, असं फक्त म्हणावं, त्याचा उद्धारच झाला महाराज. एक कारण. दुसरं कारण सांगतो. जो हरण होता ना, हरण, त्याला 1000 जन्म हरणाचे मिळणार होते. पण साधूची संगत धरीन कर्म जळालं. म्हणून त्यांनी महाराज पुन्हा नवीन जन्म प्राप्त झाला आणि मनुष्य योनीला आला, पुन्हा राजा झाला. आणि तोच त्यांनी रहुगण होऊन त्यांच्या समोर आला आणि तत्वज्ञान श्रवणाकरता बसला. म्हणून तत्वज्ञानाचं वर्णन करून सांगितलं. यानंतर भवाटवीचं वर्णन करून सांगितलं, भूगोल सांगितला, खगोल सांगितला, जंबू आदी करून द्वीपांचं वर्णन करून सांगितलं. आतल वितल आदी त्यांनी महाराज लोकांचं वर्णन करून सांगितलं. आतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ या सर्व लोकांचं त्यांनी वर्णन, भूलोक, भोरलोक, स्वर्लोक, जनलोक, तपोलोक, महलोक, सर्व ऊर्ध्व लोकांचं वर्णन, 24 भुवनांचं वर्णन, 21 भुवनांचं वर्णन अशा पद्धतीने करून सांगितलं. आणि हे सगळं सांगता सांगता शेवटी नरक सांगितले. नरक, नरक कशाला म्हणायचं? नरकांची नावं याच्यात आहेत म्हणा. तामिश्र, अंधस्था, तामिश्र, रौरव, महारौरव, वैतरणी आदी करून त्यांनी महाराज भयंकर असणारे नरक आहेत. या नरकात का जावं लागतं त्याची पण कारण वर्णन करून सांगितली. लांबलं तर त्याच्याकरता एक अख्खी कथा पाहिजे 3 तासाची. मग त्यांनी नरकांचं वर्णन सांगता येईल. मग एवढ्या नरकांचं वर्णन करून सांगितलं. आणि मग त्यांनी महाराज राजानं ते ऐकलं सुद्धा. रहुगणानं तो तर कृतार्थ झाला. पण त्याचं ते ऐकून झाल्यानंतर राजा परीक्षितीने पण ऐकलं होतं. म्हणजे पाप केल्यावर नरकात जावं लागतं. मी तर पापच करून आलोय, ब्राह्मणाच्या गळ्यात मेलेला साप टाकून आलो. भीती वाटायला राजाला नरकात जाण्याची. मग काय करावं? म्हणून हे सगळं वर्णन पूर्ण झालं. आणि त्याच्याबरोबर 5वा स्कंध हे पूर्ण झाला. 6व्या स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. याच्यामध्ये पोषण लीला आहेत महाराज. त्याच्यातल्या त्यांनी पहिल्या 3 अध्यायांमध्ये नाम प्रकरण सांगितलंय. त्यानंतर त्यांनी महाराज 14 अध्यायांमध्ये ध्यान प्रकरण सांगितलं आणि 2 अध्यायांमध्ये त्यांनी अर्चन प्रकरण सांगितलं. 19 अध्याय या स्कंदामध्ये अशा पद्धतीने आहेत. राजानं त्यांनी प्रश्न विचारला, महाराज मला भीती वाटते नरकांची. राजा बोलू लागला, राजा परीक्षित बोलू लागला श्री शुकदेवांबरोबर. हरी राजोवाच हे अधुने हे महाभाग यथैव नरकांनर नाना उग्र यातनायात तन्मे व्याख्या. मला व्याख्या सांगा. हे जे सगळे दुःख त्यांनी भोगतो आहे, नरकात त्यांनी जावं लागेल, मला भीती वाटते आहे, विस्तार मला करून सांगा. या नरकात जाऊ नये याच्याकरिता काय करू हे मला सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, राजा चिंता करू नकोस. जेवढी नामाची शक्ती तेवढे पापाची नाही तरी जगती. भगवंताचं नाम त्यांनी असं श्रेष्ठ आहे की जे नामचिंतन जर केलं तर सगळं पाप अशा पद्धतीने जळून जातं. नामाचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. भगवंताची शरणागती कर, पाप त्यांनी जवळ येणार नाही, पाप जळून जाईल. मग तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नामाचे नाही पापाचे ऐसे केले किंवा तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. पण भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. पण नामाचं महात्म्य त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्याच्याकरिता तुला एक उदाहरण सांगतो म्हटले. काय उदाहरण आहे? एक त्यांनी ब्राह्मण होता. कान्यकुब्ज नावाचा देश आहे. त्या देशामध्ये त्यांनी ब्राह्मण आहे, त्याचं नाव आहे अजामिळ. हे कान्यकुब्ज द्विजत कश्चित दासीपतीर अजामिळ हा नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषिता. ब्राह्मण आहे. त्याच्या गुरुनं त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं, शेजारच्या गावात जायचं नाही, काम आहे. फक्त जाताना मधल्या रस्त्याने जाऊ नको, असा दुरून जा. पण ते जाऊ नको म्हणल्यावर माणूस तेच करतो मुद्दा. मला मधून काय पाहायला गेलं पाहिजे म्हणून मधून पाहण्याकरता गेला. एक 4 पुरुष त्यांनी महाराज काय व्याभिचारणी स्त्री बरोबर जंगलात उघड्यावर व्याभिचार करत होता. आणि सात्विक असणाऱ्या ब्राह्मणाने पाहिलं, त्याची मती त्यांनी फिरली, कामाचा उद्रेक झाला. आणि मग काय करावं? ब्राह्मणत्वच त्यांनी घालून एका दासी बरोबर विवाह केला. त्या दासीपासून त्यांनी 9 मुलं त्याला झालेली आहेत. आता 10व्यांदा गर्भवती आहे. संत महापुरुष रस्त्याने चालले होते, त्याच्याच दारात नेमके गेले.
त्या स्त्रीकडे त्यांनी पाणी प्यायला मागितलं, पाणी दिलं. इतक्यात तो आला. हा बाहेर गेलेला होता, आजामिळ तो त्यांनी आल्यानंतर त्यांनी रागावलंय, म्हणला भिकारड्यानं उठा, माझ्या घरी त्यांनी आली, त्याला निघा मला इथून. भीक मागायला आली असाल? ते म्हणले मागायला आलो नाही काही, आम्ही भगवंताचं चिंतन करतो, तुझ्याकडे काही मागायची आवश्यकता नाही, पण मागायचा विषय तू काढतो आहेस. जर खरोखरच मागावं असं तुला वाटत असले तर ऐक, एकच वरदान आम्हाला तू देऊन टाक. म्हणे काय? तुला आता 10वा मुलगा होणार आहे, त्या मुलाचं नाव नारायण ठेव. हो ठेवीन म्हणला, निघा. साधू संत निघून गेले आणि खरोखर त्याची पत्नी प्रसूत झाली. तस्य प्रवयस पुत्रा दशतेषां तु यो वयम बालो नारायणो नामना पितृशदयितो भृशम. म्हणून त्यांनी मुलाचं नाव नारायण असं ठेव. मुलाचं नाव त्यानं नारायण ठेवलेलं आहे. नारायण त्यांनी मोठा झाला. तो त्यांनी त्याच्या मित्रांबरोबर आहे. इकडं अजामिळाचा मृत्यू जवळ आला. अजामिळ अज शब्दाचा अर्थ होतो माया आणि मिळ म्हणजे मिळालेला. म्हणून मायेला मिळालेला, मायेनं ग्रस्त झालेला जो आहे तो अजामिळ नावाचा जीव आहे. तो त्यांनी महाराज विषयाच्या संधीत सापडलेला आहे. आणि आता मृत्यू जवळ आला. यमदूत समोर आहेत. यमदूताने सांगितलं जा अजामिळाला घेऊन या. यमदूतांनी फासा टाकलेला आहे आणि आता ते ओढायला सुरुवात करतात. इतक्यात त्यांनी घाबरला. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढता कुडी प्राणा. कुडीतून प्राण बाहेर येताना त्यांनी यम काही फिकीर करत नाही, ओढायला सुरुवात करतो. घाबरला आणि मुलाला हाका मारू लागला, नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. मुलाला हाक मारत होता, पण वैकुंठात माझा नारायण त्यांनी सावध झाला. हे म्हणे जा, माझा भक्त कोणीतरी संकटात आहे. ते भक्त हसले. वैष्णव ते म्हणले, देवा काय भोळे आहात? अहो ते तुम्हाला हाक नाही मारे, ते त्याच्या पोराला हाक मारते. देव म्हणला पोराला मारू नाही तर अजून कोणाला मारू? नारायण नाव कोणाचं आहे? म्हणे तुमचंच आहे. मग कोणाच्याही निमित्तानं माझं नाव घेतलं तरी मी त्याला सोडवण्याकरिता गेलं पाहिजे, माझं कर्तव्य आहे. जा त्याला सोडवण्याकरिता. मग विष्णुदूत आले. यमदूत आणि विष्णुदूतांचं भांडण झालं. यमदूतांना बेदम मार बसला. अजामिळ त्यांनी वाचला. त्यानं हे सगळं पाहिलं आणि आता त्यांनी महाराज यमदूत रडत रडत त्यांनी यमाकडे गेले. डोकं फुटलेलं आहे, हात मोडलेले आहेत. म्हणे तुमची अशी अवस्था कोणी केली? म्हणे त्यांनी विष्णुदूत आलं आणि त्याने आम्हाला मारलं. म्हणे मग यमानं विचारलं तू काय करत होता त्यावेळेला? तुम्ही त्याला ओढत होते त्यावेळेस? म्हणे तो नारायणा धाव, नारायणा धाव म्हणत होता. मग यमानं दूतांना सांगितलं, यमधर्म सांगेत होता तुम्हा नाही देते सत्ता, जेते होय कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा घिरटी फिरे भवती. म्हणून जिथं नामचिंतन होतं तिथं यमानं जायचं नाही असं यमाला स्पष्ट त्या दूतांना स्पष्ट यमानं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. पण अजामिळ वाचला आणि त्यानं का वाचला असेल तर भगवंताचं नाम त्यांनी घेतलं. नारायणा धाव, नारायणा धाव. म्हणून नारायणाच्या नावात एवढी त्यांनी शक्ती आहे महाराज. पण साधू संत म्हणतात नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ रीती. म्हणून नारायण नाव अतिशय श्रेष्ठ आहे. भगवंताचं काय राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा, काय म्हणायचं असेल ते म्हणा. हे नाम ज्ञानापर्यंत घेऊन जातं आणि ज्ञान मोक्षापर्यंत घेऊन जातं. हा सिद्धांत आहे महाराज. महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. म्हणून नामचिंतन भगवंताचं करावं. आता त्यांनी अजामिळाला विरक्ती झाली. त्याने विचार केला मुलाच्या निमित्तानं नारायण नारायण म्हणलो तर विष्णुदूत आले, नारायणासाठीच नारायण जर म्हणलो तर नारायण का येणार नाही. आणि म्हणून हरिद्वार क्षेत्रामध्ये गेला आणि नारायण नावाचं पारायण नारायणाकरता केलं. त्याचा परिणाम काय झाला? अजामिळ महादोषी आणि नामे नेला वैकुंठासी. वैकुंठाला त्यांनी जाता आलं. हा भगवंताच्या नामाचा महिमा आहे. म्हणून त्यांनी नामचिंतन केल्यानं नरक चुकवता येतात एवढं सामर्थ्य सांगितलं. राजाला मोठं समाधान वाटलं. म्हणून भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे हे राजाला त्याच्यातून कळालं. याच्यानंतर राजानं पुन्हा प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मागे त्यांनी 3ऱ्या स्कंधामध्ये सांगितलं होतं की ब्रह्मदेवानं देव आणि असुरांची सृष्टी केली. ही देव असुरांची सृष्टी कशी झाली हे तुम्ही मला सांगा. मग सांगू लागले. म्हणजे प्राचीन बर्ही नावाचा जो राजा त्याची कथा आपण पाहिली. या प्राचीन बर्हीची मुलं आहेत प्रचेतस. या प्रचेतसांपासून त्यांनी मुलगा झाला, त्याचं नाव आहे दक्ष. दक्ष हा दक्ष राजा त्यांनी महाराज मोठा तपस्वी आहे. या दक्षानं विंध्याचल पर्वतावर आघमर्षण नावाच्या तीर्थामध्ये हंसगुह्य नावाच्या स्तोत्रानं भगवंताचं स्तवन केलं होतं. भगवान प्रसन्न झाले. त्याला अनेक आशीष भगवंतानं त्यांनी दिले. प्रजा उत्पन्न करायचे, अनेक पुत्र त्याला प्राप्त होणार आहेत. त्याच्या पत्नीचं नाव आहे आसिकनी. तिच्यापासून त्यांनी महाराज त्याला 10,000 मुलं झाले होते. त्यांचं नाव आहे हरियेश्वर. हरियेश्वर यांना सांगितलं जा वनामध्ये तपश्चर्या करा, तुम्हाला राज्य करायचं, सृष्टीचा विस्तार करायचं. ते जाताना त्यांना नारदजी भेटले. नारदांनी त्यांना विरक्तीचा उपदेश केला. 10 प्रश्न विचारले. भागवतात गोड प्रश्न आहेत महाराज ते. म्हणून त्यांनी प्रश्न विचारले, त्याची उत्तर त्यांना देता आले. नारदांनी उत्तर सांगितले. मग म्हणे असं जर आहे तर तुम्ही सृष्टीचा विस्तार कसा करणार आहेत? विरक्ती झाली. संन्यास घेतला. 10,000 मुलांनी संन्यास घेतला. दक्षाला कळालं तुम्हाला बरं झालं.
माझ्या पोरांचं कल्याण झालं म्हणे संन्यास घेतला. मला अजून पोरं होतील. मग 1000 मुलं झाली अजून. त्यांचं नाव ठेवलं शबलश्व. ते शबलश्व त्यांना नारदजी भेटले, त्यांना उपदेश केला, ते संन्यासी झाले. मग मात्र दक्ष रागावला तर म्हणलं वारे वा, मला पोरं होतं तर हा उपदेश करून संन्यास घ्यायला लावतो. असं कसं? नारदाला शाप देऊन टाकला. जा म्हणे तू उठसूट ज्याला त्याला उपदेश करतो तुला शाप देतो, मुहूर्तभर सुद्धा एका जागेवर थांबू शकणार नाही. नारदजींना शाप प्राप्त झाला. नंतर ब्रह्मदेवानं दक्षाला समजावून सांगितलं अजून सृष्टीचा विस्तार व्हावा म्हणून त्याला 27 मुली झाल्या महाराज. 27 कन्या झाल्या. या 27 कन्यांमध्ये त्यांनी महाराज याला 60 कन्या झाल्या. त्या 60 कन्यांमधल्या 27 मुली त्याने चंद्राला दिल्या. जे 27 नक्षत्र आहेत ना त्याच्यामध्ये त्यांनी रोहिणी नावाचं नक्षत्र चंद्राला अतिशय प्रिय आहे म्हणून चंद्राला पुढे जाऊन शाप प्राप्त झाला. दक्ष राजाचा दक्ष जरा गरम डोक्याचा होता म्हणून अशा पद्धतीने 27 नक्षत्र त्यांनी आहेत ते देऊन टाकले त्या चंद्राला. यानंतर त्यांनी महाराज 2 भूतगणांना कन्या दिल्या, 10 मुली धर्माला दिल्या, त्यानंतर 13 मुली कश्यपाला दिल्या, 2 मुली अंगिराला दिल्या, 2 मुली पुरुषाश्वाला दिल्या आणि 4 मुली तार्क्षाला दिल्या. अशा त्यांनी मला 60 मुलींचा विवाह त्याने करून दिला. त्याच्यापैकी कश्यपाला दिलेल्या ज्या 13 मुली आहेत त्या 13 मुलींपैकी 2 मुली आहेत. एकीचं नाव आहे दिती आणि दुसरीचं नाव आहे आदिती. त्याच्यापैकी दितीला जे संतती प्राप्त झाली त्यांचं नाव आहे दैत्य आणि आदितीला जे त्यांनी संतती प्राप्त झाली त्यांचं नाव आहे देव. म्हणून देवतांना राहण्याचं स्थान प्राप्त झालं स्वर्ग आणि दैत्यांना राहण्याचं स्थान प्राप्त झालं पाताळ. पण पाताळ हे दैत्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. पण दैत्य दैत्यच आहेत महाराज. म्हणजे दैत्य शब्दाचा अर्थ तो द्वैत बुद्धी. दिती म्हणजे द्वैत बुद्धी आणि आदिती म्हणजे अद्वैत बुद्धी. म्हणून द्वैत बुद्धीतच असे विचार येत असतात. दैत्यांच्या मनात द्वैत निर्माण झालं. आम्हाला राहण्याकरता खालचा मजला, त्यांना राहण्याकरता वरचा मजला, असं त्यांनी का झालं असेल? आम्हाला वरचा मजला पाहिजे. मग यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. देवतांचे त्यांनी गुरु आहेत बृहस्पती महाराज. पण बृहस्पतीच्या उपदेशानं इंद्र स्वतःचं राज्य चालवतोय. एक दिवशी इंद्रानं उन्मत्त होऊन बृहस्पतीचा अपमान केला. काय अपमान केला? गुरुजी समोरून आले, नाच गाणं समोर चाललं होतं इंद्राच्या. त्यानं ते नाच गाणं पाहता पाहता गुरु आले तरी कानाडोळा केला. गावातला जावयासारखंच झालं. असं आहे ना, जास्त घनिष्ठता झाली की घोटाळा होतो. मग गावातला गुरु सुद्धा नसावा. जर गुरुची शिष्याची फार घसरट झाली तर घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. म्हणून त्यांनी गुरु कार्याकरता स्वतःचं जीवन देऊन टाकावं. ते म्हणतील ते त्यांना त्याने देऊन टाकावं इथपर्यंत ठीक आहे. पण मर्यादा मात्र त्यांनी आपल्या अशा पद्धतीने टिकून असावी असू द्या. म्हणून त्यांनी महाराज गुरुचा अपमान झाला. बृहस्पती महाराज निघून गेले. ते निघून गेल्यानंतर त्यांनी आता गुरुरहित राज्य झालं. दैत्यांनी आक्रमण केलं. इंद्र त्यांनी महाराज राज्य सोडून पळून गेला. त्याला पळकुट्यासारखं पळावं लागलं दैत्यांचं राज्याला. मग काय करावं? मग त्यानं सल्ला घेतला ब्रह्मदेवाचा. मग ब्रह्मदेवानं त्यांनी सांगितलं हे बघा तुम्ही त्वष्टा नावाचे ऋषी आहेत त्यांचा मुलगा विश्वरूप त्याला गुरु म्हणून स्वीकारा. विश्व म्हणजे विष्णू आणि रूप म्हणजे स्वरूप. विष्णू स्वरूपच आहे महाराज, तो त्याचा स्वीकार करा. पण विश्वरूपाचा स्वीकार केला गुरु म्हणून. मग त्याच्या साह्यतेनं त्यांनी महाराज परत इंद्राचं राज्य त्याला प्राप्त झालं. पण त्याच्यात असा घोटाळा होता. या विश्वरूपाचे मामा होते दैत्य. हा यज्ञ करायचा, देवतांच्या नावाने आहुती टाकायचं, पण एक आहुती गपचूप दैत्यांच्या नावे टाकायचं. आता दैत्यांना आहुती टाकतोय हे इंद्राला कळालं. इंद्र रागावला. त्याला अजून एक नाव होतं त्रिशिरा. विश्वरूपाचं नाव आहे त्रिशिरा. यानं काय केलं? हातात खडग घेतलं, दैत्याला आहुती टाकतो, त्याचे 3 मुंडके उडून टाकले महाराज. एक गुरु पळून लावला आणि दुसरा त्यांनी मारून टाकला. असा इंद्र आहे. म्हणून त्यांनी आता काय करावं? ब्राह्मण मारला गेला. ब्रह्म हत्येचं पातक इंद्राच्या मागे पडू लागलं. इंद्र त्यांनी व्याकुळ झाला. मग त्यांनी महाराज पाण्याच्या तळात जाऊन त्यांनी भगवंताचं स्मरण केलं नारायण सरोवरामध्ये. आणि तिथं त्यांनी महाराज भगवंताची कृपा घडली. त्यानं आपलं जे पातक आहे ब्रह्म हत्येचं 4 लोकांना वाटून दिलं. त्यानं पृथ्वीला दिलं, जलाला दिलं, वृक्षाला दिलं आणि स्त्रियांना दिलं. म्हणून पृथ्वीच्या ठिकाणी खडक दिसतो हे त्याचं ब्रह्महत्येचं पातक आहे. जलाच्या ठिकाणी बुडबुडे फेस त्याने येतो की नाही हे ब्रह्महत्येचं पातक आहे इंद्राचं. वृक्षांच्या ठिकाणी डिंक येतो हे ब्रह्महत्येचं पातक आहे. आणि स्त्रियांच्या ठिकाणी मासिक धर्म येतो हे त्यांनी इंद्राचं ब्रह्महत्येचं पातक आहे असं त्यांनी वर्णन करून सांगितलं. असो यानंतर त्यांनी महाराज इंद्र त्याने लपून बसलाय. परत त्याला त्याचं राज्य अशा पद्धतीने प्राप्त झालेलं आहे. देवतांचं हे त्यांनी कारस्थान पाहिलं आणि त्वष्टा ऋषी रागावले. त्याने विचार केला माझ्या मुलाला मारून टाकलेला इंद्राला मारणारा मुलगा त्यांनी अशा पद्धतीने जन्माला यावून यज्ञ केला. यज्ञामध्ये आहुती टाकणं इंद्राला मारणारा मुलगा व्हावा अशी त्यांनी आहुती टाकायची. पण चुकून त्यांनी महाराज बोलता बोलता शब्द बदलले आणि इंद्राकडून मरणारा मुलगा व्हावा असं त्यांनी शब्द बाहेर पडले. आणि त्या यज्ञकुंडातून एक त्यांनी असुर प्रगट झाला. त्याचं नाव आहे वृत्रासुर.
हा वृत्रासुर प्रगट झाला, त्याने इंद्रावर आक्रमण केलं, इंद्राबरोबर युद्ध झालं, काही केला मारला जात नव्हता. हा कशानं मारला जाईल म्हणून सल्ला त्यांनी घेतला. मग म्हणले दधीची ऋषींची अस्थी जर आणल्या आणि त्याचं वज्र केलं तर हा मारला जाईल. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं दधीची ऋषींची विनंती केली. देवदैठण नावाचं ठिकाण आहे, आपण शिरूरच्या अलीकडे त्यांनी पाहतो. तिथं त्यांनी महाराज दधीची ऋषींचं स्थान आहे. त्यांना विनंती केली जगाच्या कल्याणाकरिता तुमची अस्थी देऊन टाका. त्यांनी अस्थी दिल्या आणि त्याचं वज्र तयार केलं. ते वज्र अशा पद्धतीने करून त्या वृत्रासुराबरोबर युद्ध केलं आणि मग वृत्रासुर मारला गेला. पण मरताना भगवंताचं स्मरण करत होता. 4 श्लोक आहेत महाराज त्याच्या स्तवनाचे. न नाकपृष्टम न च पारमेष्टम असं त्यांनी भरपूर वर्णन आहे. मरता मरता देवाचं स्मरण केलं आणि वृत्रासुर त्यांनी मारला गेला. इंद्राला त्याचं राज्य पुन्हा प्राप्त झालं. राजाला प्रश्न विचारला, वृत्रासुर तर असुर आहे, मग त्याला देवाचं स्मरण मरताना का झालं? त्याचं गतचरित्र आहे महाराज. तो चित्रकेतू नावाचा राजा होता. त्याला त्यांनी तपश्चर्या करून विद्याधर झाला होता. पार्वतीचा शाप त्याला प्राप्त झाला होता, दैत्य होशील. पण त्यांनी महाराज भगवान शंकर रागावले, शाप त्यांनी दिलास, उशाप काहीतरी दे. मग सांगितलं जरी दैत्य झालास तरी भगवंताचं स्मरण तुला अंतकाल समयाला होईल. म्हणून मरताना त्याला भगवंताचं स्मरण झालं. अशी दिव्य कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली. त्याचबरोबर 6वा स्कंध पूर्ण झाला. आता आपण 7व्या स्कंधात पदार्थ. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंदा. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंदा. 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 श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंदा. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. 7व्या स्कंधामध्ये ऊती लीला वर्णन करून सांगितले आहेत. ऊती म्हणजे कर्मवासना. त्याच्यात 15 अध्याय आहेत. 5 अध्यायांमध्ये आसुर वासना सांगितली, 5 अध्यायांमध्ये देव वासना सांगितली आणि 5 अध्यायांमध्ये मानव वासना सांगितली. म्हणून त्यांनी 15 अध्यायांमध्ये आपण ऊती लीला त्यांनी पाहतो, कर्मवासना कशा असतात. या स्कंधामध्ये त्यांनी राजा प्रश्न विचारतोय. राजाला थोडं वाईट वाटलं. तुम्हाला देव कसा आहे? देव आणि दैत्य हे भगवंताचेच लेकर आहे. एकाची बाजू घेतो दुसऱ्याला मारतो. का मारत असेल मग? दैत्यांना का बरं मारतो? म्हणून त्यांनी राजात संभ्रमात राहून प्रश्न विचारतोय. हरी राजोवाच हे समप्रिय सुरत ब्रह्मन् भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यान अवधित विषमो यथा. विषमता भगवंताकडे का पाहायला मिळते? म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की देव जर सगळ्यांच्या ठिकाणी सारखाच आहे, समोहम सर्वभूतेषु भगवान म्हणतो, मग अशी विषमता का करतो असं विचारलं. त्यावेळेस श्री शुकदेवजी महाराज सांगू लागले, राजा साधुपृष्ठ महाराज हरिश्चरितमद्भुतम यद भागवत महात्म्यम भगवत भक्तिवर्धनम. हे भगवंताचं चरित्र मोठं विलक्षण आहे. ते सर्वांना सहजासहजी कळत नाही. ते भक्ती वाढवणार आहे. ऐक, जसा तू मला प्रश्न विचारला असाच प्रश्न एकदा राजसूय यज्ञाच्या वेळेला त्यांनी धर्मराजानं नारदांना विचारला होता. पांडवांच्या घरी राजसूय यज्ञ झाला त्यावेळेचा त्यांनी प्रसंग. आता ह्या प्रसंगात बोलणं बदलत जात आहे का? म्हणून त्यांनी धर्मराजानं प्रश्न विचारला. काय झालं? भगवंताचा त्यांनी आग्रपूजेचा मान देवाला द्यावा असं त्यांनी सर्व जणांनी एकमुखानं सांगितलं. त्यावेळेला त्यांनी शिशुपाल उभा राहिला. तो म्हणला, खबरदार जर या गोवळाला तुम्ही आग्रपूजेचा मान दिला तर याच्या आईबापाचा ठिकाण आहे का? कोणी म्हणतं नंद यशोदेचा आहे, कोणी म्हणतो वसुदेव देवकीचा आहे. हा चोरी करणार आहे, हा अमुक करणार आहे, असं त्यांनी भगवंताविषयी बोलायला सुरुवात केली. भगवान ऐकून घेत होता. 100 अपराध झाले. 100 सगळे अपराध त्यांनी ऐकले. हे बघा, देव सुद्धा वाटच पाहतो अपराध पूर्ण होण्याची. पण अपराध जर जीवनात घडत असेल तर जरा सावरलं पाहिजे आणि सावरून त्यांनी जीवन जगलं पाहिजे. नाही तर मी अपराध करतोय हे कळतं महाराज प्रत्येकाला. दारू पिणाऱ्याला कळतं हे पाप आहे म्हणून. मांस खाणाऱ्या माणसाला कळतं मी पाप करतोय म्हणून. व्याभिचार करणाऱ्या माणसाला कळतं मी पाप करतोय म्हणून. पण हे कळून सुद्धा जर करीत असेल तर त्याला जास्त कातडे निघतात. हा जास्त महत्वाचा विचार आहे. ज्याला कळत नाही त्याच्याकडून चुकीने घडत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण त्यांनी कळून जर अपराध करत असेल तर जास्त त्रास होत असतो. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मला. 100 अपराध केले, 100 शिवाय गेल्या. मग भगवान रागावला, सुदर्शन चक्र घेतलं आणि त्याचं मस्तकच उडवलं शिशुपालाचं.
ते मस्तक उडवल्यानंतर त्यांनी त्याच्यातून दिव्य असणारी ज्योत प्रगट झाली. सगळ्या लोकांच्या समोर पाहता पाहता भगवंताच्या मुखारविंदामध्ये विलीन झाली. हे सगळ्यांनी पाहिलं महाराज. धर्मराजाला विशेष वाटलं. शिशुपाल मारला गेला आणि भगवंतामध्ये एकरूप झाला. काय झालं असेल? नारदाला विचारलं, असं का झालं सांगा. ते म्हणे, हा शिशुपाल सामान्य नाही, हा जय विजयांपैकी एक आहे. त्याला शाप प्राप्त झाला होता सनकादिक संतांचा, म्हणून त्यांनी सत्ययुगामध्ये ते दोघे जण जय आणि विजय हे त्यांनी हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू झाले. हे त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्ण झाले आणि द्वापारयुगामध्ये दंतवक्र आणि शिशुपाल झालेले आहेत असं वर्णन करून सांगितलं. आणि मग त्यांनी प्रश्न पुन्हा विचारला. सत्ययुगामध्ये त्यांनी हिरण्याक्ष मारला गेला हे मला माहिती आहे, पण हिरण्यकश्यपू कसा काय मारला गेला त्याचं मला कारण सांगा. म्हणजे हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. अनेक प्रकारची वरदानं त्यानं मागून घेतले. ब्रह्मदेवानं सुद्धा भावनेच्या भरात भरपूर वरदानं देऊन टाकली. याच्याकडून मृत्यू नको, पशुकुण नको, आकाशात नको, पृथ्वीवर नको, दिवसा नको, रात्री नको, हे सगळेचे सगळे वरदानं ब्रह्मदेवानं त्याला देऊन टाकले. उन्मत्त झाला, घरी आला. घरी आल्यानंतर त्याग्नी महाराज अत्र यत्र यत्र द्विजोगावो वेदावर्णाश्रम क्रिया तम तम जनपद यात संदीपयत वृक्षत, जाळून टाका म्हणून त्यांनी सगळीकडे फरमान त्यानं काढलं. नाव घेऊन येते देवाचे, हे वृद्ध हिरण्यकश्यपूचे. असा हिरण्यकश्यपू होता. तो तपश्चर्या करण्याकरता गेला. त्यावेळेला त्याची पत्नी कया गर्भवती आहे. इंद्र तिला पळून घेऊन चालला होता. नारदांनी अशा पद्धतीने त्यांनी महाराज तिला सोडवलं आणि त्यांनी आपल्या आश्रमात नेलं. त्यावेळी नारदांचा आश्रम होता. नारदांनी आश्रमात नेलं, तिचा सांभाळ केला. ती नारदांच्या आश्रमात प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, मुलगा झाला. आणि हा मुलगा त्यांनी त्याचं नाव ठेवलं प्रल्हाद. खरं तर या हिरण्यकश्यपूला 4 मुलं आहेत. एकाचं नाव आहे सल्हाद, दुसऱ्याचं नाव आहे अनुल्हाद, तिसऱ्याचं नाव आहे लाद आणि चौथा आहे प्रल्हाद. हे 4 मुलं आहेत. चौथा त्यांनी प्रल्हाद आहे. प्रल्हादाला त्यांनी महाराज राजाच्या समोर नेले. हिरण्यकश्यपूच्या सांगितलं, राजा तुझा पुत्र आहे. नारदांनी सांगितल्यामुळे कोणत्याच प्रकारची तक्रार न करता मुलाचा स्वीकार केला. मुलगा लहानचा मोठा होऊ लागला. त्याला शाळेत घातलं. शुक्राचार्यांची 2 मुलं होती, षंड आणि अमर्क. त्यांची शाळा होती. हाना मारा तोडा झोडा शिकवत होते. त्या शाळेत त्यांनी प्रल्हादाला नेऊन घातलं, पण प्रल्हादाला ते शिक्षण आवडेना. मग प्रल्हादाला भगवंताची भक्ती आवडत होती महाराज. राजानं त्यांनी त्याला आसुरी विद्या शिकण्याकरता शाळेत नेऊन घातलं होतं, पण त्यांनी दुसरंच शिकू लागला. छोट्या छोट्या बालकांना, दैत्य बालकांना घेऊन भगवंताचं चिंतन भजन करू लागला. शिक्षक अडवण्याकरिता आले षंड अमर्क. प्रल्हादाला हात लावल्यावर ते शिक्षकही नारायण नारायण म्हणायला लागले. मग बापानं 2 शब्द समजून सांगले, अरे तो आपला शत्रू आहे, त्यानं तुझ्या चुलत्याला मारलं होतं, असं करू नकोस, त्याचं नाव घेऊ नकोस. प्रल्हाद म्हणला, असं म्हणू नका बाबा, तो सगळ्या जगाचा मालक आहे, तो सगळ्यांचं पालन करताय, त्याच्या विरोधात बोलू नका. असं समजून सांगलं. समजेना. परत एक दिवशी बोलावलं. म्हणजे तुला काय आवडतं ते तरी सांग. तो म्हणलं, मला नवविधा भक्ती करायला आवडते. श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. एवढं समजून सांगितलं तरी पोरग ऐकत नाही. माझ्या कुळात हे जन्माला आम्हा कुळी नव्हते ऐसे आणि हेची पिशी निवडले. काय पोरा लागली चटण धरली वाट देवळाची. हे पोरग जिवंत ठेवण्याच्या लायकीच नाही, मारून टाका म्हणले याला. उंच कड्यावरून फेकून दिला. जसा मोराचा पीस वरून खाली पडावा आणि शांतपणे जमिनीवर टेकावा असा प्रल्हाद. काही झालं नाही. उकळते तेलात टाकला, हत्तीच्या पायाखाली दिला, जाळण्याचा प्रयत्न केला तरी पण जळेना. मग मात्र त्यांनी हिरण्यकश्यपू रागावला आणि मग त्यांनी महाराज त्याला विचारलं, सांग. बोलूनच घेतलं प्रल्हादाला. सांग म्हणे. कोपुनिया पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कुठे कुठे तुझा देव. तुम्हाला येरो म्हणे काष्टी पाशाणी सकळा आहे वनमाळीच्या तिथे सगळ्या ठिकाणी. म्हणे खांबात आहे का? म्हणे खांबात पण आहे. असं म्हणलं की रागावलेला हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारली. आवाज झाला आणि चमत्कार झाला. या खांबातून प्रत्यक्ष गुर 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 भगवान करतोय. देवदेवता घाबरलेला आहे. सर्वत्र हाहाकार झालेला आहे. हिरण्यकश्यपू त्यांनी भगवंतावर आक्रमण करून गेलेलं आहे. दोघांचं बऱ्याच वेळापर्यंत युद्ध होत आहे. संध्याकाळची वेळ आलेली आहे. सूर्य अर्धा आत गेलेला आहे, अर्धा त्यांनी बाहेर आहे. अशा वेळेला त्यांनी महाराज पकडला. पशु परास्त केला, मांडीवर घेतलेला आहे. उमऱ्यात जाऊन बसलेले आहेत. उमरं म्हणजे उमरगाव नाही, राजद्वारात त्यांनी जाऊन बसले. उमऱ्यामध्ये मांडीवर त्यांनी पशु घेतला आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. सांग, दिवस आहे का रात्र आहे? तुम्हाला संध्याकाळ आहे. मी त्यांनी पशु आहे का मनुष्य आहे? म्हणे तुम्ही नरसिंह आहात. सगळे त्यांनी बोल्या सोडून यायला सुरुवात केली. सांग म्हणे, माझे नख सजीव आहेत का निर्जीव आहेत? म्हणे सजीव म्हणता येत नाही, निर्जीव म्हणता येत नाही. शस्त्र आहेत का अस्त्र आहेत? म्हणे तुमचे नख आहेत. सगळ्या प्रकारच्या बोल्या. म्हणे सांग, कोणता महिना चालू आहे?
12 महिन्यात मला मरण नको म्हणलं होतं. 13वा महिना त्याच्याकरता तयार केला. अधिक मास चालू होता. हे सगळेचे सगळे त्यांनी बोलणं पूर्ण करून घेतलं. मरायला तयार होत. त्याच्या पोटात नख खुपसली. त्याची आतडी भगवंतानं बाहेर काढलेली आहे. परत उकरून पाहतोय त्याचं पोट. साधू संत भाव सांगतात ना म्हणे, का परत मेला तरी उकरत होता त्याचं पोट. याच्याच पोटातून माझा प्रल्हाद बाहेर आलाय. माझ्या प्रल्हादासारखा अजून एखादं रत्न याच्या पोटात सापडतं का देव शोधत होता महाराज. घेतला पशु फेकून दिला. उंच आसनावर त्याच्या जाऊन बसला. भगवान गुरगुर करतोय. देवदेवता त्यांनी शांत करण्याच्या विचारात आहे. भगवान शांत होत नाही. इंद्रादी देवांनी शांत करता आला नाही. मग त्यांनी अनेक गेले, ऋषीमुनी गेले, कोणाच्यानं शांत होत नाही. भगवान शंकराला पाठवलं म्हणे तुम्ही तरी शांत करा. ते पण शांत करू शकले नाहीत. मग त्यांनी लक्ष्मीबाईंना पाठवलं. लक्ष्मीचेनं पण शांत झाला नाही. मग म्हणजे प्रल्हादाला पाठवा. मग प्रल्हादजी समोर गेले. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरधरी उचलून घेतला कडेवरी भक्त सुखीने मला शांत झाला. प्रल्हादाच्या मस्तकावर हात फिरू लागला. त्याच्या गालाला चाटू लागला. पशु आहे ना, पशुचं मुख आहे ना महाराज, म्हणून चाटू लागला. आणि मग त्यांनी फार विशेष प्रेम दिलं. बाकीचे सगळे लाजले म्हणे बघा जन्मभर आपण देव करतो आहोत पण एवढं प्रेम देवानं आपल्याला कधी दिलं नाही. असे बरेच प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. मग त्यांनी गालाला चाटू लागला भगवान प्रल्हादाच्या. पाहता देवानं हात जोडले. ऐकतात ना सर्वजण, मी देवानंच म्हणलो, प्रल्हादानं नाही म्हणलो, देवानं हात जोडले. आणि मग देव म्हणला प्रल्हादा माझ्यामुळे तुला फार त्रास सहन करावा लागला नाही, घरी मला क्षमा कर. प्रल्हादजी म्हणले देवा अहो त्रास कशाचा, जरी मला त्रास झाला तरी प्रत्येक संकटात तुम्ही मला सोडवण्याकरिता आलातच ना. त्याच्यामुळे असं म्हणू नका. मग मात्र त्यांनी विचारलं काय पाहिजे तुला सांग, वरदान मागून घे. काही वरदान त्यांनी मागितलं नाही. पुन्हा त्यांनी विचारतात माग तुला काय पाहिजे. मग वरदान त्यांनी माग म्हणतोय म्हणून त्यांनी मागितलं देवा असं वरदान दे की मला कोणाकडे कधीच आणि काहीच मागण्याची इच्छा झाली होऊ नये असं त्यांनी वरदान मला तू देऊन टाक. भगवंतानं वरदान दिलं. त्याला आणखी त्यांनी आशीर्वाद दिले तुझ्या वडिलांच्या नंतर तू राज्य करशील म्हणून त्यांनी महाराज असं सगळं सुंदर दिव्य चरित्र भगवंतानं केलं. नरसिंह रूपात परमात्मा प्रगट झाला. प्रल्हादाला अनेक आशीष दिले. भगवान त्यांनी अंतर्धान झाले. असं त्यांनी दिव्य जीवन आहे. प्रल्हादजी सुकले होते थोडे. म्हणे का सुकला सांग. म्हणे माझ्यामुळे माझ्या बापाला मरावं लागलं. म्हणे चिंता करू नकोस, तुझ्यासारखा मुलगा ज्याच्या घरी जन्माला आला त्याला अधोगती कशी होईल म्हणून दिव्य लोकाला हिरण्यकश्यपूला आधी पाठवून दिलं. असं दिव्य चरित्र भगवंतानं त्यांनी महाराज केलेलं आहे. म्हणून त्यांनी भगवान अशी लीला करतोय. ही लीला त्यांनी महाराज या ठिकाणी वर्णन करून सांगितली. यानंतर त्यांनी या प्रल्हादाला दत्तात्रय भगवंताची भेट झाली कावेरी नदीच्या काठावर. आणि दत्तात्रय भगवंतानं त्यांनी प्रल्हादाला अनेक प्रकारचा उपदेश केला संन्यास धर्माचा, त्याचं वर्णन आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सप्तम स्कंध या ठिकाणी पूर्ण झाला. नारदांनी धर्मराजाला जो उपदेश केलेला आहे मानव धर्म, स्त्री धर्म, आश्रम धर्म या सगळ्या धर्माचा उपदेश पण या ठिकाणी आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा स्कंद पूर्ण झाला. आपण अष्टम स्कंधात पदार्पण करतो आहोत. 8वा स्कंद, त्याच्यामध्ये मन्वंतर लीला वर्णन करून सांगितले. त्याचे 24 अध्याय आहेत महाराज. 24 अध्यायांचा असणारा हा स्कंद. मन्वंतर म्हणजे काय, मन्वंतर म्हणजे कालगणना वर्णन करून सांगितले. आता सध्या कलियुग चालू आहे. याच्या आधी त्यांनी 3 युग झालेले आहेत. प्रत्येक युगाचं काही आयुष्य असतं. सत्ययुगाचं त्यांनी आयुष्य सांगितलं 17,28,000 वर्ष. त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 वर्ष. द्वापारयुगाचं आयुष्य 8,64,000 वर्ष. आणि कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष. भागवतातल्या प्रमाणानुसार सांगतो आहे. म्हणून ज्याला कोणाला असं वाटत असेल कुठून सांगितलं, प्रत्यक्ष भागवत बघा म्हणजे त्यांनी कळेल. भागवतकारानं भागवतातलं जास्त सांगत जावं. त्याला पोषक त्यांनी असणारं बाकीच्या पुराणांमधून सांगितलं तरी चालेल, पण भागवताला प्रमाण धरूनच बोलत जावं, त्याला समोर ठेवून चालावं. म्हणजे मग जरी कोणी एखाद्यानं प्रश्न विचारला हे असं कसं, मग त्याला सांगता येतं हे असं. म्हणून त्यांनी त्यातला भाव त्यांनी प्रगट करता येतो. म्हणून त्यांनी या 4 युगांची मिळून 43,20,000 वर्ष होतात. त्याला चतुर्युगी असं म्हणतात. त्याला अजून एक नाव आहे महायुग. अशा 71 चतुर्युग्या झाल्या की एक मन्वंतर होत असतं. 71 चतुर्युग्या झाल्या की एक मन्वंतर होतं. आणि अशी 14 मन्वंतर आहेत. असे 14 मन्वंतर झाले की एक परार्ध होतो. आणि मग त्यांनी महाराज एक कल्प होत असतो. अशी कल्पाची गणना म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 त्यांनी मन्वंतर होतात. 14 इंद्र होऊन जातात असं त्यांनी वर्णन आहे. आता सध्या जे मन्वंतर आता आपलं जे चालू आहे त्याला वैवस्वत मन्वंतर म्हणतात. आता सध्या जे चालू आहे ते त्याच्या आधी 6 झालेले आहेत. पण त्या 6 मन्वंतरांचं वर्णन त्यांनी करून सांगितलं. प्रत्येक मन्वंतरात भगवान अवतार धारण करून येतो. भगवंतानं त्यांनी स्वयंभू मन्वंतर झालं पहिलं. या मन्वंतरामध्ये नरनारायण अवतार धारण केला त्याचं वर्णन आहे. यानंतर स्वरोचिस नावाचं मन्वंतर धारण केलं. भगवंतानं विभू अवतार धारण केलं. वेदशिरा नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या पत्नीचं नाव आहे तुषिता. दैत्यांच्या पासून त्यांनी संरक्षण करण्याकरिता भगवंतानं विभू रूप त्यांनी धारण केलं.
यानंतर त्यांनी तृतीय मन्वंतर उत्तम नावाचं मन्वंतर आहे, त्याच्यामध्ये सत्यसेन नावानं परमात्म्याने अवतार धारण केलं. हे 24 अवतारातले अवतार नाहीत. आता 24 अवतारातला अवतार पुढे येतोय चतुर्थ मन्वंतर, याला तामस मन्वंतर म्हणावं. या मन्वंतरात भगवंतानं हरी अवतार धारण केला. म्हणजे हरी रूपानं भगवान का प्रगट झाला त्याचं कारण त्यांनी सांगतात. एक हत्ती आहे महाराज, त्याचं नाव आहे गजेंद्र. हा गजेंद्र त्यांनी आपल्या परिवाराला घेऊन सरोवरामध्ये स्नान करण्याकरिता गेला. तिथं मगरानं त्याचा पाय पकडला. सगळा परिवार बरोबर होता पण कोणी त्याला सोडू शकला नाही. मग त्यानं त्या सरोवरामध्ये असणारे एक फूल आपल्या सोंडीत घेऊन आकाशाच्या दिशेने भिरकावलं. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके, असं म्हणून भगवंताला बोलावलं, आळवणी केली. भगवान त्यांनी हरिरूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. सुदर्शन चक्रानं मगराचं मस्तक उडवलं. हत्तीचा पाय त्यांनी सोडवला. हा हत्ती त्यांनी सामान्य नाही आणि मगरही सामान्य नाही. त्याचं मोठं लांबडाचं चरित्र आहे. म्हणून त्यांनी महाराज ते सगळं आपण पाहू शकतो, पण माझी वेळ संपत चालली, मला कृष्ण जन्मापर्यंत जायचं आहे. पण सर्वांनी त्यांनी ते जाणून घ्या. त्रिकूट नावाचा पर्वत आहे, म्हणजे 3 गुणांचा पर्वत. गजेंद्र नावाचा हत्ती म्हणजे जीवात्मा आणि मगर म्हणजे काळ. काळानं जीवाचा पाय पकडलेला आहे, हे त्याचं तात्पर्य आहे. लक्षात घेण्यासारखंच आहे. त्याला तहान लागली म्हणून सरोवरात गेला. म्हणजे विषयाची तृष्णा आहे जीवाच्या ठिकाणी. संसार रूपी सरोवर आहे, विषयाची तृष्णा आहे, आणि काळ रूपी मगर खाण्याकरिता तयार आहे. हे भाव आहेत मला त्याच्यातले. अजून हत्तीचा पाय त्यांनी पकडला, सगळे सोयरेधारे मुलं बाळ सगळे निघून गेले. हे सांगण्याचं तात्पर्य काय? इथं प्रत्येक माणूस हत्ती आहे आणि प्रत्येकाला परिवार आहे, आणि अंतकाल समयाला हा परिवार असाच सोडून जातो, अंतकाली मी परदेशी. ही सगळी प्रमाणं तुम्हाला चांगल्यापैकी ज्ञात आहेत. म्हणून त्यांनी गजेंद्राचा उद्धार करण्याकरिता भगवान प्रगट झाले आणि हरिरूपानं प्रगट झाले. हा हरी भगवंताचा अवतार. हरी भगवान. 5वं मन्वंतर आहे रैवत नावाचं मन्वंतर. या रैवत मन्वंतरामध्ये भगवंतानं त्यांनी महाराज विकुंठा शुभ्र नावाचे ऋषी आहेत, त्यांची पत्नी विकुंठा, तिच्या घरी त्यांनी अवतार धारण केलं. वैकुंठ रूपानं आले आणि लक्ष्मीचं म्हणणं खरं करण्याकरिता एक धाम तयार केलं. त्याचं नाव आहे वैकुंठ धाम. वैकुंठ हे देवाचं नाव पण आहे आणि वैकुंठ हे देवाचं धाम पण आहे. म्हणून त्यांनी वैकुंठ धाम भगवंतानं तयार केलं. 5व्या मन्वंतरातली कथा आहे. 6वं मन्वंतर आहे चाक्षुष मन्वंतर. या मन्वंतरामध्ये भगवंतानं अजित अवतार धारण केला. अजित अवतार धारण करून आला आणि त्यानं समुद्र मंथन करून घेतलं. दुर्वासा ऋषींच्या शापानं त्यांनी महाराज इंद्राची सगळी संपत्ती समुद्रामध्ये बुडाली. सगळ्या देवदेवता हिनदिन झाल्या. भगवंताकडे गेल्या. देवानं सल्ला दिला त्यांनी समुद्र मंथन करा. म्हणजे समुद्र मंथन कसं करायचं म्हणून मेरू पर्वताला त्यांनी आणलं. ते भगवंतानं स्वतः त्यांनी गरुडाला पाठवून अशा पद्धतीने आणलेलं आहे. यानंतर त्यांनी वासुकी सर्पाची त्यांनी रवी केलेली आहे. समुद्र मंथन करायला सुरुवात केली. देवदैत्यांचा सलोखा करून दिला. देवता आणि दैत्य म्हणून समुद्र मंथन करतात. मेरू पर्वत खसू लागला. मग काय करावं? भगवंतानं अजून एक अवतार धारण केला. हा 24 अवतारातला अवतार आहे. कासव भगवान त्यांनी झालेला आहे. पाठीवर मेरू पर्वत घेतला. समुद्र मंथन त्यांनी झालेला आहे. या समुद्र मंथनातून सगळ्यात आधी हलाहल विष प्रगट झालं. देवदेवता घाबरल्या. भगवान शंकराचं स्तवन केलं. भगवान शंकरानं हलाहल विष पिऊन घेतलं महाराज. यानंतर समुद्र मंथनातून त्यांनी कामधेनू प्रगट झाली. ऋषीमुनींना देऊन टाकली. त्यानंतर त्यांनी चंद्रमा प्रगट झाला. भगवान शंकरानं मस्तकावर धारण केलं. वाकडा आहे ना महाराज तो. बऱ्याच वेळेला वाकडं तिकडे लोक स्वीकारित नाहीत, पण भगवान शंकर दयाळू आहेत महाराज. तो वाकडा असून मस्तकावर धारण केला, पण भगवान शंकरानं स्वीकारला. ऐरावत त्यांनी प्रगट झाला. इंद्राने घेऊन टाकला. उच्चश्रवा नावाचा घोडा आला. तो त्यांनी दैत्यराज बळीनं अशा पद्धतीने घेतला. कौस्तुभमणी आला. भगवान विष्णूच्या कंठात त्यानं धारण केला. पारिजातक नावाचा वृक्ष आला. तो स्वर्गात नेऊन स्थापन केला. अप्सरा प्रगट झाल्या. त्यांच्या मनानच देवांकडे निघून गेल्या. वारुणी नावाची मदिरा आली. मदिरा म्हणजे दारू. ही दारू त्याच्यातून त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाली आणि ती दैत्याने स्वीकारली. पण तेव्हापासून आजपर्यंत सगळे दैत्य दारू पितात. हा महत्वाचा. तुम्हाला कळतं ना पण मी काय म्हणतो ते कळण्यासारखंच आहे महाराज. म्हणजे सगळे दैत्य दारू पितात. परत म्हणू का? जाऊ दे, कशाला भागवतात वाईट शब्द तरी वापरू मी. म्हणून अशा पद्धतीने वारुणी ही त्यांनी दैत्यांकडे निघून गेले. यानंतर लक्ष्मी प्रगट झाली. आपण लक्ष्मी पूजन करतो ना अमावस्येला, तेव्हा लक्ष्मी प्रगट झाली. तिच्या हातात वरमाला आहे. कोणाच्या गळ्यात माळ घालावी सगळे त्यांनी लाईनीत उभे आहेत. दुर्वासा आहे, बृहस्पती आहे, ब्रह्मदेव आहे, इंद्र आहे, मार्कंडेय ऋषी आहेत, भगवान शंकर आहेत. ह्या सगळ्या लोकांना डावललं आणि त्यांनी महाराज नारायण मात्र कोणाच्या लाईनीत उभा नव्हता. तो एका बाजूला आहे. त्याच्या समोर त्यांनी गेले. त्याचं सौंदर्य पाहून लक्ष्मी भाळली. त्याच्या गळ्यात माळ घालण्याकरिता तयार झाली. पण तो म्हणला ठीक आहे, मी तुझा स्वीकार करू शकतो, पण माझी एक अट आहे. म्हणे काय? तुला त्यांनी माझं दास्य करावं लागेल. मग तिनं त्यांनी होकार देऊन टाकला आणि मग त्यांनी महाराज न मागे त्याची रमा होय दासी हा शब्द प्रचलित झाला. पण तिनं त्यांनी भगवान नारायणाच्या गळ्यामध्ये त्यांनी वरमाला घातली आणि लक्ष्मी नारायणाचा जोडा अतिशय सुंदर. लक्ष्मी नारायण भगवान की जय. यानंतर समुद्र मंथनातून त्यांनी महाराज
धन्वंतरी भगवान प्रगट झाले. हा भगवंताच्या 24 अवतारातला अवतार. धन्वंतरी भगवान की जय. अमृताचा कलश घेऊन अशा पद्धतीने आलेले आहेत. अमृताला पाहून देवतांना त्यांनी ते अमृत प्राप्त व्हावं याच्याकरिता त्यांचा अट्टहास, दैत्यांना अमृत प्राप्त व्हावं, दैत्यांचा अट्टहास, भांडण सुरू झालं. दैत्यांनी त्यांनी अमृताचा कलश हिसकावून त्यांनी जायला सुरुवात केली. भगवंतानं अजून एक अवतार धारण केला, त्याचं नाव आहे मोहिनी अवतार. मोहिनी भगवान की जय. मध्ये राहूची वगैरे गोष्ट ती कथा त्यांनी आलेली आहे. कशा पद्धतीने त्यांनी महाराज त्यानं चुगली केली या सगळ्या गोष्टी आहेत. मोहिनी अवतार धारण केला. देवतांना अमृत अशा पद्धतीने दिलेला आहे. दैत्य सगळे मारले गेले. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य व्याकुळ झाले. शुक्राचार्यांनी मनामध्ये विचार केला, आता मी काय करू, माझ्या शिष्यांना कसं जिवंत करू. भगवान शंकराकडे गेले, रडतायत, माझे शिष्य मारले गेले. भगवान शंकरानं संजीवनी विद्या शिकवली आणि संजीवनी विद्येच्या प्रभावानं शुक्राचार्यांनी त्यांनी महाराज बळीराजाला जिवंत केलं. अनेक दैत्य अशा पद्धतीने जिवंत केले. गुरु असाच असावा महाराज. शिष्यांचा उद्धार होण्याकरिता गुरु त्यांनी तळमळ करणारा असावा, तोच खरा गुरु आहे. त्यालाच गुरु म्हणून घेण्याचा त्यांनी अधिकार असतो. म्हणून त्यांनी महाराज बळीराजाला जिवंत केलेलं आहे. आता हा बळी उन्मत्त झाला, त्रैलोक्यावर राज्य करण्याकरिता त्यांनी निघाला, सर्वांना त्रास देऊ लागला, त्रैलोक्याचा राजा झाला. मग मात्र त्यांनी देवदेवतांना पुन्हा एकदा वनवास येऊ लागला. मग काय करावं, परत भगवंताची विनंती केली आणि मग त्यांनी महाराज भगवान प्रगट होणार आहे. आदितीनं त्यांनी महाराज तपश्चर्या केली आणि आदितीच्या घरी त्यांनी भगवान प्रत्यक्ष वामन रूपात प्रगट झाले. वामन भगवान की जय. तम वटुं वामनं दृष्ट्वा मोदमानं हर्षया कर्माणि कार्यामास पुरस्कृत्य प्रजापतिम. वामन म्हणजे त्यांनी महाराज प्रत्यक्ष भगवान आहे, पण तो त्यांनी बळीच्या दारात मागण्याकरिता गेला. म्हणून त्यांनी आशा उपजली, भगवंताशी नीच वामनत्व आले त्याशी. बळीच्या यज्ञामध्ये प्रवेश केला. बळीनं त्यांनी स्वागत सत्कार केला. बळीला 3 पावलं जमीन मागून घेतली. बळीनं ती संकल्प करून देऊन टाकली. शुक्राचार्य नको म्हणत होते तरी सुद्धा 2 पावलामध्ये सगळं त्रैलोक्य व्याप्त करून टाकलं. 3रा पाय कुठे ठेवू असं सांगितलं. त्याला जागा सापडली नाही, बांधून टाकला. त्रैलोक्य त्याचं त्यांनी घेऊन टाकलं. मग माझ्या मस्तकावर पाय द्या म्हणून सांगितलं. त्याच्या डोक्यावर पाय दिला आणि तो पाताळात अशा पद्धतीने नेऊन घातला. पण बळीला त्याची जागा भगवंतानं दाखवून दिली. इंद्राला त्याचं राज्य अशा पद्धतीने देऊन टाकलं. वामन अवतारामध्ये भगवंतानं दिव्य असणारं हे चरित्र केलेलं आहे. बळीनं भक्ती केली, त्याचं नाव आहे आत्मसमर्पण भक्ती, आत्मनिवेदन भक्ती. त्यानं स्वतःलाच भगवंताच्या चरणी समर्पित केलं. हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. बलिदान हा शब्द बळीपासून तयार झाला. बळीनं स्वतःचं दान दिलं. म्हणून देशाकरिता जे लोक त्यांनी सीमेवर मृत्युमुखी पडतात त्यांना त्यांनी मरण म्हणत नाही, बलिदान म्हणतात. म्हणजे हे बलिदान शब्द या बळीपासून पुढे चालत आलेले असू द्या. म्हणून त्यांनी भगवंतानं वामन अवतार धारण केलं आणि ही कथा केली. हे चरित्र अशा पद्धतीने केलं. यानंतर राजाला प्रश्न विचारला, महाराज मग तुम्ही कश्यप अवतार वर्णन करून सांगितलं, मला जरा भगवंतानं मत्स्य अवतार का धारण केला ते सांगा. म्हणजे त्यांनी कृतमाला नावाची नदी आहे, त्याच्या काठावर सत्यव्रत नावाचा राजा, द्रविड देशाचा राजा तपश्चर्या करत होता. भगवान त्यांनी महाराज तो स्नान करायला गेलेला असताना त्याच्या ओंजळीत माशाच्या रूपानं त्यांनी प्रगट झाले. ब्रह्मदेवानं त्यांनी अशा पद्धतीनं जे त्याच्या मुखातले वेद आहेत ते त्यांनी हयग्रीव नावाच्या दैत्यानं त्यांनी पळवले होते. म्हणून त्यांनी महाराज ते वेद परत आणून देण्याकरिता भगवंतानं अवतार धारण करायचं ठरवलं आणि नवीन त्यांनी सृष्टीला सुरुवात करायची होती. प्रलय होणार होता म्हणून मत्स्य रूपात त्यांनी ओंजळीत आलेला मासा त्यांनी राजाबरोबर बोलू लागला, राजा मोठे मासे मला खाऊन टाकतात, मला वाचव. राजाने त्याला कमंडलूत ठेवलेला आहे. कमंडलू एवढा त्यांनी मासा झाला, घरी नेला. तो त्यांनी मोठ्या पात्रात टाकला, पात्रा एवढा झाला. मग त्यांनी मला चमत्कार वाटला. विचारत होते कोण आहात. मग भगवान प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाले मत्स्य रूपामध्ये. हा भगवंताचा मत्स्य अवतार झालेला आहे. मत्स्य भगवान की जय. राजाला उपदेश करून सांगितलं, आता प्रलय होणार आहे, मला एक शिंग असणार आहे, मी त्यांनी येईल, सगळ्या सृष्टीची विजय एकत्र करून एका नावेत ठेव, माझ्या शिंगाला ती नाव त्यांनी बांधून टाक, मग मेरू पर्वतावरती नाव जाऊन थांबेल आणि तिथून पुढे नवीन सृष्टीला सुरुवात होईल, असं त्यांनी वर्णन आहे. म्हणून मत्स्य अवताराची कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली. त्याचबरोबर अष्टमस्कंध पूर्ण झालेला आहे. नवमस्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. याला ईशानू कथा असं त्यांनी नाव आहे. ईशानू कथा, ईश म्हणजे त्यांनी ईश्वर आणि अनु म्हणजे अनुसरलेले, म्हणजे ईश्वराला अनुसरलेले जे भक्त आहेत त्यांची कथा. याच्यामध्ये 24 अध्याय आहेत.
सुरुवातीच्या 13 अध्यायांमध्ये त्यांनी महाराज सूर्यवंश सांगितला आणि 11 अध्यायांमध्ये चंद्रवंश सांगितला. सूर्य आणि चंद्रवंशामध्ये त्यांनी महाराज कसे राजे झालेले आहेत, कोणते कोणते भक्त झाले त्यांचं वर्णन आहे. मन्वंतराने सर्वांनी तयोक्त आणि सुताने मे वीर्यानंत वीर्यस्य हरिश्चंद्र कृताने च असं त्यांनी वर्णन आहे. अनेक दिव्य असणाऱ्या महापुरुषांची कथा याच्यात पाहायची आहे. म्हणून त्यांनी सध्या सूर्यवंश कसा झाला याचं वर्णन सांगा हे सांगायला सुरुवात केली. म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी शेषशाही विष्णू, त्याच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मा, ब्रह्मदेवाचा पुत्र झाला मरीची, मरीचीचा झाला कश्यप, कश्यपाचा झाला विवस्वान, विवस्वानाचा झाला वैवस्वत नावाचा म्हणून. या वैवस्वत म्हणूला त्यांनी अशा पद्धतीने 10 मुलं आहेत त्याचा वंश विस्तार वर्णन करून सांगितला. याच वंशामध्ये शर्यती नावाचा राजा झाला, त्याच्यामध्ये नभग नावाचा राजा झाला, नाभाग नावाचा राजा झाला. या नाभागाच्या घरी अंबरीश नावाचा धर्मात्मा त्यांनी प्रगट झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात बार्शी नावाचं गाव आहे, ती राजाची राजधानी आहे. तिथं राजावर अनुग्रह करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. पण भगवान बार्शी त्याला म्हणतात. अंबरीश राजाची परीक्षा त्यांनी दुर्वासाने घेतली आणि भगवान अंबरीशाला सोडवण्याकरिता त्यांनी आलेले आहेत. याच वंशामध्ये त्यांनी पुढे जाऊन मानधाता नावाचा राजा झाला. या मानधाताच्या वंशामध्ये अनेक राजे झाले. त्याच वंशामध्ये त्यांनी महाराज अंशुमान त्यांनी झालेला आहे, दिलीप झालेला आहे. दिलीपाचा मुलगा भगीरथ, या भगीरथानं त्यांनी महाराज गंगा आणलेल्या आहे. सगर पुत्रांना त्यांनी अशा पद्धतीने पुन्हा जीवदान दे स्वर्गाला पाठवण्याकरिता. म्हणून त्यांनी त्याचं वर्णन करून सांगितलं. याच वंशामध्ये खटवांग नावाचा राजा झाला. या खटवांगाचा मोठा दिव्य असणारा वंश आहे. या खटवांगाच्या वंशात प्रत्यक्ष भगवंतानं अवतार घेतला, तो म्हणजे राम रूपानं भगवान प्रगट झाला. भागवतात त्याचं अतिशय थोडंसं वर्णन आहे, मी तुमच्या समोर करून सांगतो. हरी हे खटवांगात दीर्घ बाहुष्य रघुस्तस्मात् कृतश्रवा अजोतत महाराज तस्मात् दशरथो भवान तस्यापि भगवान येश साक्षात ब्रह्ममयो हरी अंशांशेन चतुर्भागात पुत्रत्वं प्रार्थितय सुरेहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संज्ञेय. म्हणून त्यांनी राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या रूपानं त्यांनी प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला. दशरथ नावाचा राजा आहे, बऱ्याच काळापर्यंत संतती त्याला झाली नाही. पुत्रहीन समे राज्यम सर्व दुःखाय कल्पते म्हणून त्यांनी गुरुजींकडे वशिष्ठ ऋषींकडे म्हणू लागला. मग पुत्र कामिष्टी यज्ञ त्यांनी करायला सांगितला. श्रावण बाळाचा मृत्यू त्याच्या हाताने झालेला आहे. श्रावण बाळाच्या माते पित्याचा शाप त्याला प्राप्त झालेला आहे आणि आता तुला पुत्र होणार आहे राजा. ब्राह्मणाचा शाप खोटा होणार नाही. पुत्र कामिष्टी यज्ञ केला. त्याला 3 असणाऱ्या पत्नी आहेत. तिन्ही पत्नींना अशा पद्धतीने त्यांनी प्रसाद यज्ञ नारायणाने दिलेला आहे. यथाकाल तिघी त्यांनी गर्भवती आहेत. कौशल्या, सुमित्रा आणि कैकई गर्भवती आहेत. राजा त्यांना डोळे विचारतोय. प्रत्येक पत्नीने वेगवेगळ्या प्रकारचे डोळे वर्णन करून सांगितले आहेत. चैत्र शुद्ध नवमीला त्यांनी महाराज 3 राण्या प्रसूत झालेल्या आहेत. त्यांना त्यांनी पुत्ररत्नांची प्राप्ती झाली. पहिला पुत्र कौशल्याला झालेला आहे, त्याचं नाव आहे राम. प्रभु रामचंद्र भगवान की भगवान की राजाला एकाच मुलाची अपेक्षा होती. भगवंतानं 4 त्यांनी रूप धारण करून आलेले आहेत. भगवान प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. सर्वांना आनंद झाला. चंद्राला थोडं वाईट वाटलं. दिवसा भगवान प्रगट झाले 12 वाजता म्हणून त्याला वरदान दिलं, तुझं नाव माझ्या नावासमोर लावेल म्हणून रामचंद्र नाव भगवंतानं स्वीकार केलं. भगवान कलेकलेनं वाढू लागले, लीला करू लागले. दशरथ राजाला मोठं समाधान त्यांनी वाटू लागलं. यानंतर एक दिवशी विश्वामित्र ऋषी त्यांनी भगवान मोठे झालेले आहेत. विश्वामित्र ऋषी त्यांनी आले. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथ असं त्यांनी म्हटलं. दशरथ राजा म्हटला मी तुमच्या बरोबर येतो. विश्वामित्र ऐकायला तयारने रागावले. वशिष्ठानं मध्यस्थी केली. मुलं त्यांनी देऊन टाकली. राम आणि लक्ष्मण दोघे जण विश्वामित्राबरोबर गेलेले आहेत. विश्वामित्राने अनेक अस्त्रशस्त्र विद्या प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला त्यांनी शिकवलेल्या आहेत. यानंतर जनकपुरीमधून त्यांनी विवाहाचं आमंत्रण त्यांनी आलं. मग त्यांनी विवाहाला बरोबर घेऊन गेले. तिथं त्यांनी शिवधनुष्य होता. हा शिवधनुष्य त्यांनी प्रभू रामचंद्राने अशा पद्धतीने तोडलेला आहे. भगवती जानकीनं प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे. 4ही भावंडांचा विवाह संपन्न झाला. आता त्यांनी रामाचा राज्याभिषेक होण्याचा त्यांनी प्रसंग आहे. पण राज्याभिषेकात विघ्न आलं. सरस्वती मातेने सर्वांची बुद्धी त्यांनी फिरवलेली आहे. मंथरा त्यांनी अशा पद्धतीने आली. तिने कैकेयीचे कान भरलेले आहेत. कैकेयीने त्यांनी 2 वरदानं मागून घेतली. रामाला वनवास आणि भरताचा राज्याभिषेक असं त्यांनी ऐकलं. रामाला वनवासाला जावं लागलं. भरतजी महाराज त्यांनी व्याकुळ झालेले आहेत. दशरथ राजाचा मृत्यू झालेला आहे. भरतानं रामाच्या भेटीला जायचं ठरवलं. भरत भेटीचा प्रसंग मोठा विलक्षण आहे. रामप्रभूंनी त्यांनी भरताचं म्हणणं ऐकलं नाही. भरतजी म्हणत होते रामा परत या म्हणून त्यांनी मला चरण पादुका दिल्या. भरतानं चरण पादुका आणून स्थापन केला. नंदीग्रामात जाऊन भगवंताचं चिंतन केलं. 14 वर्षाचा वनवास होता. 13.5 वर्ष पूर्ण झाले होते. 6 महिने शिल्लक असताना रावण आला. सीतेला आपल्या बरोबर त्यांनी घेऊन गेलेला आहे. रावण मोठा त्यांनी विचारवान
रामा नाही. रामानं विचार केला की पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता म्हणून सगळं कुळ उद्धरणार्था सीता आणली चोरुनी. सीता चोरून नेले प्रभू रामचंद्रांनी वानर सेना आपल्या बरोबर घेतली. रावणावर आक्रमण केलेलं आहे. रावणाचा कुंभकर्णाचा निपात केलेला आहे. सीतेला आपल्या बरोबर घेऊन प्रभू पुष्पक विमानात बसून अयोध्या नगरीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि रामाचा राज्याभिषेक अशा पद्धतीने झालेला आहे. याला रामायण असं म्हणतात. आलो राम तपोवनादिगमन महत्वा मृग कांचनम वैदे. मला काय त्रास होत असेल याचा विचार करणं थोडासा. किती गोड चरित्र रामाचं. मी काय करू आता. वेळ माझी संपून गेलेली आहे. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र रामाचा राज्याभिषेक त्यांनी झालेला आहे. याच्या वंशामध्ये त्यांनी पुढे जाऊन अनेक राजे झाले. त्यांचं वर्णन आहे. शिरध्वज नावाचा शेवटचा राजा सूर्यवंशातलं वर्णन करून सांगितलं. यानंतर चंद्रवंश सांगू लागले. श्री शुकदेवजी म्हणतात आयात सूर्यताम राजेन वंश सोमस्य पावना. सोम म्हणजे चंद्र. चंद्राचा वंश मी तुमच्या समोर सांगतो. 14 अध्यायांमध्ये त्यांनी महाराज त्याचं वर्णन आहे. या वंशामध्ये सगळ्यात आधी आदिनारायण, त्याच्यानंतर कमळ त्याच्या नाभीतून प्रगट झालं. कमळातून ब्रह्मा, ब्रह्मदेवाचा पुत्र झाला आत्री, आत्रीचा पुत्र झाला चंद्रमा, चंद्रमाचा पुत्र झाला बुध, बुधाला पुत्र झाला पुरुरवा, त्याचा मुलगा झाला गादी आणि या गादीच्या घरी त्यांनी विश्वामित्र जन्माला आला. याच वंशामध्ये त्यांनी महाराज रेणुका आणि जमदग्नी यांची कथा त्यांनी पाहायला मिळते. रेणुका आणि जमदग्नीच्या घरी त्यांनी महाराज प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला. सहस्रार्जुनाचा निपात करण्याकरिता त्याचं नाव आहे परशुराम म्हणून भगवान परशुराम भगवान की परशुराम हा त्यांनी 24 अवतारातला एक अवतार आहे. याच वंशामध्ये म्हणजे पुरु वंशामध्ये त्यांनी महाराज नहुष नावाचा राजा झाला. या नहुषाला 6 मुलं झाली. यती, ययाती, संयती, आयती, नियती आणि कृती. याच वंशामध्ये त्यांनी पुढे जाऊन रंतिदेव नावाचा राजा झाला. हा मोठा तपस्वी आहे महाराज. याची परीक्षा घेण्याकरिता देवदेवता स्वतः आल्या. 49 दिवसाचा उपास धरला होता. खायला काही त्यांनी नव्हतं. कोणीतरी खायला आणून दिलं आणि ती सुद्धा परीक्षा घेऊन देवदेवता घेऊन गेल्या. पण देवा प्रसन्न झाले. विचारलं काय पाहिजे तुला सांग. तुम्हाला काहीच नाही. सगळ्या लोकांच्या अंतःकरणात राहण्याला जागा द्या. लोकांना फार दुःख आहे म्हणून दुःख मी सहन करील आणि सगळे जीव सुखी होतील असं काहीतरी मला वरदान द्या. पण जगाच्या कल्याणाचं त्यांनी मागतोय. 2 लोक असे आहेत भागवतात. एक आहे कुंती दुःख मागते आणि हा रंतिदेव राजा आहे दुःख मागतो. याच्या वंशामध्ये पुढे जाऊन त्यांनी अनेक चरित्र पाहायला मिळतात. दुष्यंत नावाचा राजा, शकुंतला त्यांचा प्रसंग आहे. त्यांच्या घरी भरत जन्माला आला. या सगळा प्रसंग त्यांनी पुढे पाहायला मिळतो. या रंतिदेवाच्या वंशातून 2 वंश त्यांनी तयार झाले. एक आहे त्यांनी महाराज कुरुवंश आणि दुसरा यदुवंश. कुरुवंशामध्ये कौरव पांडव त्यांनी प्रगट झाले. ज्या जन्माला आले त्यांचं वर्णन आपण मागे त्यांनी पाहिलेलं आहे. यदुवंश म्हणजे यादवांचा वंश. या ययातीच्या वंशामध्ये त्यांनी महाराज हा पुढे यदुवंश सुरू झाला. या ययातीच्या वंशामध्ये देवमीड नावाचा एक राजा झाला. या देवमीड राजाला त्यांनी महाराज 2 पत्नी होत्या. एका पत्नीपासून आर्जन्य आणि पर्जन्य अशी मुलं झाली. त्यांच्यापासून त्यांनी नंद बाबा आदी करून गोपाळ जन्माला आले. दुसरीची पत्नी आहे तिच्यापासून शूरसेन नावाचा राजा जन्माला आला. शूरसेन या शूरसेनाचा त्यांनी महाराज पुत्र झाला वसुदेव. हा सौरी नावाचा राजा त्याचा मुलगा झाला वसुदेव. आणि या वसुदेवाचा विवाह देवकी बरोबर झाला आणि देवकीच्या घरी त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्ण रूपानं भगवंताचं प्राकट्य झालं. भगवान प्रगट झाले. जन्माला आल्याबरोबर भगवंताला त्यांनी गोकुळामध्ये नेऊन पोहोचविलं. भगवान त्यांनी 11 वर्षापर्यंत गोकुळात राहिले. तिथून त्या मथुरेमध्ये आले. 14 वर्षापर्यंत भगवान मथुरेमध्ये राहिले. त्याच्यानंतर 100 वर्ष भगवान त्यांनी अशा पद्धतीने द्वारकेमध्ये राहिले. 125 वर्षाचं आयुष्य भगवंताला प्राप्त झालं. या कालखंडामध्ये भगवंताने पृथ्वीवरच्या पापाचा भार त्यांनी संपवला. सर्व दुष्टांचा निपात केला. आपलं कार्य पूर्ण करून त्यांनी भगवान निजधामाला निघून गेले. असं भगवंताचं चरित्र त्यांनी आपण पाहू शकतो. आदो देवकी देवगर्भ जननम गोपी गृहे वर्धनम माया पूतना जीवता पारणम गोवर्धन धारणम कंसच्छेदनम कौरवादी हरणम कुंतीसुता पालनम एतद भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. एक श्लोकी भागवत असं त्यांनी एका श्लोकातही भागवत अख्खं सांगता येतं. राजाने हे सगळं चरित्र ऐकलं. राजा म्हणला महाराज काय काढीनं औषध लावता. आम्ही 7 दिवस त्यांनी बसलो आहे. मला त्यांनी पाणी सुद्धा प्यायचं नाही. मला फार तहान लागलेली आहे पण पाणी पिण्याची नाही. भगवंताचं चरित्र ऐकण्याची तहान लागलेली आहे आणि असं घाईघाईने तुम्ही सांगून गेले. मला कृष्ण चरित्र जरा विस्तारानं सांगा ना. मग त्यांनी महाराज 4था दिवस होता. भागवत कथेचा 4था दिवस होता. 4थ्या दिवशी कृष्ण जन्म होत असतो कथेमध्ये. राजा अरे पाणी सुद्धा पिला नाही. थोडं पाणी पिना. राजा म्हणला नाही आता पाणी पिणार नाही. पाण्यामुळे तर हा घोटाळा झाला म्हणे. पाणी जर प्यायला गेलो नसतो तर शाप कशाला प्राप्त झाला असता. म्हणून त्यांनी पाणी पिणार नाही. आता मला तुम्ही भगवंताचं चरित्र सांगा. म्हणून चरित्र सांगण्याची तयारी दाखवली. 9वा स्कंध या ठिकाणी पूर्ण झाला. आपण 10व स्कंधात पदार्पण करतो आहोत. 10वा स्कंद याच्यात त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. माथुर नावाचा प्रांत आहे. याच्यात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे.
कथितो वंश विस्तारो भवत सोम सूर्य हो राज्ञाचे उभय वर्ष वंशानाम चरितम परमाद्भुतम परमाद्भुत असं नरचरित्र मला श्रवण करायचे. मला तुम्ही सांगा भगवान त्यांनी कसे प्रकट झालेले आहेत. सांगितलं माथुर नावाचा प्रांत आहे. त्या माथुर प्रांतामध्ये त्यांनी भोज वंशामध्ये असणारा आहुक नावाचा राजा त्यांनी राहतोय. या आहुकाला त्यांनी 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे उग्रसेन आणि दुसऱ्याचं नाव आहे देवक. उग्रसेन नावाचा जो राजा आहे त्याची पत्नी त्यांनी गर्भवती झालेली आहे. तिच्या गर्भावर द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली पडलेली आहे. या द्रुमिलाची सावली पडल्या कारणानं ब्राह्मणाने सांगितलं दैत्याची सावली पडली, मुलगा दैत्यासारखा होईल. उग्रसेनाला मुलगा झाला. उग्रसेन घाबरला, त्यानं मुलगा घेतला आणि तो टोपलीत घालून पाण्यात सोडून दिला. तो वाहत वाहत त्यांनी अशा पद्धतीने सौरी गावापर्यंत गेला. तो शूरसेनाला त्यांनी सापडला. शूरसेनाने त्याला लहानचं मोठं केलं आणि त्याचं नाव ठेवलं कंस. या कंसाला पुढे जाऊन कळालं माझ्याच बापानं मला पाण्यात सोडलेलं आहे. त्यानं प्रतिज्ञा केली म्हणला बापाचाच बदला घेईन. इथूनच सुरुवात आहे महाराज. असा बापाचा बदला घेईन. कलियुगाची सुरुवातच आहे महाराज जवळजवळ ती. मग कलियुगात जास्त बापाचा बदला घेतात लोक. मग बापाचा बदला घेईन त्यानं तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर त्यांनी विचारलं काय पाहिजे तुला. तो मला अमर करून टाका. भगवान शंकर म्हणले तसलं बंद करून टाकले आता. अमर फिमर कोणाला करीत नाही म्हणले. का बरं. ज्याला वरदान देतो माझ्याच मागे पळायला लागतं. वृकासूर नावाचा दैत्य होता. वरदान दिलं ती माझ्याच डोक्यावर हात ठेवायला पळायला लागलं. त्याला भस्मासूर नाव त्यांनी प्राप्त झालं. वरदान देणार नाही म्हणजे दुसरं काही माग विजय होण्याचं वरदान दिलं. मग त्याने दैत्यांची फौज तयार केली. ती फौज आपल्या बरोबर घेऊन बापावर आक्रमण केलं. बापाला बंदीखान्यात टाकलं. स्वतः राजा झालेला आहे कंस. या कंसानं दुराचार करायला सुरुवात केली. सर्वांना त्रास देतोय. विजय होण्याचं वरदान त्याला मिळालं होतं. मग देवदेवता व्याकुळ झाल्या. पृथ्वीवर पापाचा भार त्यांनी होऊ लागला. मग त्यांनी पृथ्वी व्याकुळ होऊन भगवंताच्या दिशेने जाऊ लागली. मला वाचवा. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. व्याकुळ होऊन सांगू लागली मला वाचवा. मग मात्र त्यांनी महाराज ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. नमोस्तु अनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षी शिरोर भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युग धारिणे नमः. भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या भगवंतानं त्यांनी महाराज आकाशवाणीद्वारा सांगितलं. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. ब्राह्मण गायी भक्तांचा सांभाळ करण्याकरिता परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कोण आहे ही त्यांनी महाराज देवक राजाची कन्या आहे. कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाहाचं त्यांनी वय झालेलं आहे. उपवर झालेले आहे. हिचा विवाह कोणाबरोबर करावा असा प्रश्न त्यांनी महाराज कंसाच्या समोर आहे. लोकांच्या समोर चांगुलपणाचं नाटक करण्याकरिता विवाहाची जबाबदारी कंसाने स्वीकारली. आणि वसुदेव त्यांनी महाराज सौरी देशाचा राजकुमार आहे. शूरसेनाचा मुलगा. वसुदेवाला बोलावून घेतलं म्हणे माझ्या बहिणीशी लग्न कर. तो म्हणला माझे पहिले लग्न झालेले आहेत. आता 6 लग्न झाले म्हणे. मला परत 7वं लग्न करायची इच्छा नाही. असं म्हणल्यानंतर त्यांनी कंस रागावला. हातात तलवार घेतली. मला लग्न करतो का नाही तर मुंडकं तोडून टाकतो. वसुदेवानं विचार केला याच्या हातानं मरून 6 बायकांचा वनवास करण्यापेक्षा 7वं लग्न केलेलं चांगलं. याला विचार म्हणायचं. पण विचारवान असणाऱ्या वसुदेवानं विवाह करायचं ठरवलं आणि विवाह त्यांनी संपन्न झाला. विवाहातच विघ्न आलं. यानं त्यांनी नाटक रचलेलं आहे. सगळ्या लोकांच्या समोर चांगुलपणा दाखवू लागला. आपल्या बहिणीला बरेचसे त्यांनी शेकडो त्यांनी रथ दिलेले आहेत. 400 हत्ती दिले सुवर्ण अलंकाराने युक्त. 1,500 घोडे दिलेले आहेत. 1800 रथ दिलेले आहेत. 200 दासी दिलेले आहेत. सुंदर सुंदर त्यांनी असं सगळं वैभव आपल्या बहिणीला त्यानं देऊन टाकलं. आणि त्याच्यात आकाशवाणी झाली कंसा मूर्खा जिची वरात मिरवतोयस तिच्याच पोटी 8वा येईल आणि तुला मारील. असं सांगितल्यानंतर कंस त्यांनी भयभीत झाला. मग त्यानं देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. देवकीला मारण्याकरिता हात उगारला. हात तो धरला. वसुदेवानं हात पकडला. सांगितलं मारू नकोस. मी तिच्याशी विवाह केलेला आहे. तिचं पाणी ग्रहण केलेलं आहे. आधी माझ्याशी युद्ध करावं लागेल. कंस घाबरला कारण यादवांची संख्या फार मोठी होती महाराज. म्हणून कंस त्यांनी भयभीत झालेला आहे. 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या. हे बघ तुला मारणारा तिच्या पोटी जन्माला येणार आहे. तिनं तुझं काय केलंय म्हणून त्यांनी तू तिला सोडून दे. आम्हा दोघांना बंदीखान्यात टाक. जेवढी मुलं होतील तुला देऊन टाकू असं त्यांनी सांगितलं. तिथूनच भगवंताचं चरित्र सुरू झालं. वसुदेव देवकीला बंदीखान्यात नेऊन टाकलेलं आहे. बराच कालावधी लोटला. एक पुत्र देवकीला अशा पद्धतीने झालेला आहे. तो पुत्र झाल्याची बातमी कळाली. कंस मारण्याकरिता धावत आला. ते बाळ कंसाकडे पाहून हसू लागलं. जणू मामा मामा म्हणताय. कंसानं विचार केला पहिलंच लेकरू याला का मारू. मग त्यांनी महाराज ते देऊन टाकलं देवकीच्या हातात. म्हणलं हे मारणार नाही. 8वा मुलगा झाल्यावर मारायला येतो. इतक्यात नारदजी महाराज आले आणि नारदाने सांगायला सुरुवात केली अरे कोणताही मुलगा 8वा होऊ शकतो म्हणे. कसं काय. एक गुलाबाचं फुल हातात घेतलं आणि सांगितलं या सांग यातली पहिली पाकळी कोणती आणि शेवटची पाकळी कोणती. म्हणे कोणती पहिली आणि कोणती शेवटची होऊ शकते. तसं हिला कोणताही मुलगा 8वा होऊ शकतो म्हणे. कसं काय. हिला जर 8च मुलं झाले खालून जर मोजलं तर पहिला 8वा होईल. हिला जर 9 मुलं झाले खालून मोजलं दुसरा 8वा होईल. हिला जर 10 मुलं झाले खालून मोजलं तिसरा 8वा होईल.
खालून आठवा. कोणता एक आठवा होईल म्हणून सांगितलं, आठवा मारेल. कोणता सुरुवातीचा की शेवटचा हे नाही सांगितलं. म्हणून त्यांनी कंस घाबरला. देवकीच्या हातातून बाळाला हिसकावून घेतलं, गरगर आकाशात फिरवलं, मारून टाकलं. अशी 6 लेकरं झाली आणि 6ची 6 लेकरं कंसानं मारून टाकली. 7वा गर्भ आला, तो योगमायेनं त्यांनी पळवला. रोहिणी ही वसुदेवाची पत्नी आहे, तिच्या गर्भात त्याला नेऊन स्थापन केलं. योगमायेच्या सामर्थ्यानं त्यांनी हे सगळं घडलं. भाद्रपद शुद्ध षष्टीला रोहिणीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचं नाव आहे बलराम. हा 24 अवतारातला त्यांनी 19 बलभद्राचं प्राकट्य झालं. या बलरामानं जन्मताच डोळे उघडले नाहीत. बाळ डोळे का उघडत नाही म्हणून त्यांनी ब्राह्मणांकडे त्याची जन्मपत्रिका दाखवली. ते म्हणले हा सामान्य नाही, हा प्रत्यक्ष शेष नारायण आहे. याला अखंड देव पाहायची सवय आहे, म्हणून जोपर्यंत देव येणार नाही तोपर्यंत हा डोळे उघडणार नाही. आणि विशेष गोष्ट सांगण्यासारखी त्यांनी घडली की हा शेष नारायण भगवंताचं आसन आहे. ज्यार्थी आसन आलेलं आहे त्यार्थी आसनावर बसणारा पण येणार आहे. तुमच्या गोकुळात त्यांनी येणार आहे. नंदबाबाला सांगितलं, सगळे गोपाळ म्हणले त्यांनी कुठे आला पाहिजे. सगळ्यांनी एकमुखानं सांगितले आमच्या नंदराजाला बऱ्याच काळापर्यंत संतती नाही, त्याच्याच घरी प्रगट व्हावा. काय करावं लागेल उपाय सांगा. म्हणे सगळ्या लोकांनी निर्जला एकादशीचं व्रत करा. आबाल वृद्धांनी एकादशीचं व्रत केलं महाराज. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत निर्जला एकादशीचं व्रत केलं. चमत्कार त्यांनी घडला. यशोदा राणी गर्भवती आहे. तिकडे कंसाला आनंद झाला. माझ्या भीतीनं गर्भ गळून जायला लागले देवकीचे. त्याला काय माहिती त्याचा काळ जवळ आला म्हणून. आता देवकीला त्यांनी भगवान प्रसन्न झालेला आहे. अष्टम गर्भरूपाने त्यांनी अशा पद्धतीने परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीला गर्भधारणा झालेला आहे, पण परमात्मा आपल्यासारखा प्रगट होत नाही. दिव्य रूप धारण करणे तो तेज रूपाने वाढू लागला. देवकीचे तेज दिसे, देवकीचे तेज दिसे, देवकीचे पाठीमागच्या बाजूने फुलं वाटत या. मंडपाच्या मागे जा, मागच्या टोकाला जा. मंडपाच्या मागच्या तिकडं वाटत या. मध्ये मध्ये सगळ्यांच्या हातात जास्त फुलं, त्यामध्ये ते आपसात वाटत होते. एक एक बुचकीमध्ये देत जा. हे बघा, गंभीरभर फुलं आता सगळ्या लोकांना पुरणार नाहीत. आपण फक्त मनोमन भगवंताचं स्मरण करून जय जयकार करावा, तरी आपल्या भावना भगवंतापर्यंत पोहोचतील. फुलं घेत असताना कोणी बडबड करू नका. सगळे तुमच्याकडे पाहतील. माझ्या गरीबाचं कोणी ऐकणार नाही. तुम्ही सगळेजण माझ्याकडे लक्ष द्या. भगवान प्रगट होणार आहे. देवकीचं तेज अशा पद्धतीने वाढू लागलेलं आहे. देवदेवता त्यांनी महाराज भगवंताचं स्तवन करण्याकरिता आलेल्या कारागृहामध्ये गर्भस्तुती करण्याकरिता देवता आल्या. सत्यवर्तम सत्यपरम ते सत्यम सत्यांचे निहितांचे सत्य सत्यम सत्यात्मकम त्वम शरणम प्रपन्ना. भगवंताचं स्तवन देवदेवतांनी केलेलं आहे. सर्वांना आनंद त्यांनी होतो आहे. 9 मास देवकीचे पूर्ण झालेले आहेत. श्रावण महिना आलेला आहे. भागवतात भाद्रपद, तिकडे उत्तर प्रदेशात भागवत म्हणतात भादोका महिना असं त्यांनी म्हणतात. आपल्याकडे त्यांनी श्रावण महिना म्हणला जातो, म्हणून त्यांनी श्रावण महिना आहे. दशरथ हे मारिला तोची होता मास श्रावण महिना आहे. त्याच्यामध्ये वद्य पक्ष आहे, त्याच्यात रोहिणी नक्षत्र आहे. बुधवारचा दिवस आहे. रात्रीचे 12 त्यांनी वाजलेले आहेत. देवदेवतांचं स्तवन झालेलं आहे. सगळ्या दिशांना आनंद झालाय. आता सर्व गुणोपेत काल परमशोभना. काळाला आनंद झाला, दिशांना आनंद झाला, सर्वांना त्यांनी आनंद. नद्यांना आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला, वृक्षांना आनंद झाला, प्राणीमात्रांना आनंद झाला. जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. सर्वजण आनंद विभोर आहेत. भगवंताची वाट पाहत आहेत. हे बघा, पुंडलिक म्हणल्यानंतरच फुलं टाकायची, त्याच्यामुळे चिंता करू नका. म्हणून ज्या वेळेला आधी सूचना येईल इकडून की आता फुलं टाका, त्यावेळेला फुलं टाकायची नाही. तर मध्ये दुसरी एखादं पुंडलिक वरद झाले तरी टाकायची नाही. सूचना सांगितल्यावर टाकायची. म्हणून त्यांनी भगवान गोकुळात पोहोचल्यावर फुलं टाकू. आपण थोडं शांतपणे तुम्ही फक्त माझं ऐका. भगवान त्यांनी प्रगट होण्याची वेळ झालेली. रात्रीचे 12 वाजलेले आहेत.
लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडलेला आहे. त्या प्रकाशाने दिव्य असणारी आकृती धारण केलेली आहे. अष्टवर्षाची चतुर्भुज असणारी भगवंताची मूर्ती त्या प्रकाशातून त्यांनी प्रगट झाली. वसुदेव देवकीनं भगवंताला त्यांनी पाहिलेलं आहे. फार समाधान वाटतं. वसुदेवाचा आणि भगवंताचा संवाद होऊ लागला. देवा, अरे लोक फार मोठी मोठी तपश्चर्या करतात, साधना करतात, आणि मग त्या साधनेला प्रसन्न होऊन त्यांच्या समोर तू येत असतोस. मी कोणत्याच प्रकारची साधना केली नाही आणि कसा काय तू माझ्या समोर प्रगट झाला सांग. मग त्यांनी भगवंतानं सांगितलं, या जन्मात जरी साधना दिसत नसली तरी पण त्यांनी गत जन्मात तुम्ही साधना केलेली आहे. त्या साधनेचा परिणाम म्हणून मी तुमच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेलो आहे. कृष्णी आणि सुतपा नावाचा त्यांनी सुतपा नावाचा राजा आहे, त्याच्या पत्नीचं नाव आहे कृष्णी. 1000 वर्षाची तपश्चर्या झालेली आहे. मी प्रसन्न झालो. काय पाहिजे विचारलं, सांगितलं तुझ्यासारखा मुलगा व्हावा. एवढी मोठी तपश्चर्याने एवढंसं वरदान मागितलं. तथास्तु 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 भगवान तीनदा म्हटले. पण कृष्णी आणि स्तपाच्या घरी भगवान पुष्टी गर्भ झाले. तेच पुढे जाऊन त्यांनी कश्यप आदितीच्या घरी वामन झाले. आणि तोच मी आता त्यांनी कृष्ण रूपाने तुमच्या समोर आलेलो आहे. आता मी थांबणार नाही, मला जायचं आहे. म्हणजे कुठे जायचंय सांगा. स्वतः सांगितलं, देवा एवढा मोठा आहे, तुला न्यायचं कसं सांग. म्हणे मी सगळी तरतूद केलेली आहे. मी सगळे रक्षपाल त्यांनी उभ्यात कसं जावं मनुष्य रक्षपाल ते मी मोहिले सगळं भगवंतानं सगळं सांगितलं. भगवान लहान झालेला आहे. देवकीनं भगवंताला हातात घेतलेलं आहे. स्तनपान करू लागले. पण दुसऱ्या क्षणाला आठवलं, सोडा सोडा मिठी लपा लपा जलजेती झनी कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारेल. मग त्यांनी वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. भगवान बालरूपात आहे. उचलेला कमळापती पायची बंधने गळती बंधने गळून गेली. द्वारपाल झोपे गेलेले आहेत. दरवाजे उघडले. कुलप त्यांनी गळालेले आहेत. देवाला हातात घेऊन निघाले. टोपली जवळ आली. देवाला टोपलीत घातलं. डोक्यावर घेतलं. रस्त्यानं चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला. शेष नारायणानं वरतून डोक्यावर फण धरलेला. यमुना नदी आडव्याला यमुनेला पूर आला. यमुनेच्या पुरात वसुदेवानं त्यांनी प्रवेश केलेला आहे. पूर वाढू लागला. वसुदेवाच्या त्यांनी गोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला, छातीचं गळ्याला लागू लागलं. नाका तोंडात पाणी जाणार. भगवंतानं ओळखलं. पायाचा अंगुष्ठ लावल्याबरोबर यमुना दुभंगली. पलीकडच्या काठाला त्यांनी जाऊन पोहोचले. तिथं त्यांनी यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला मुलगा तिथे नेऊन ठेवला. ती कन्या आपल्या बरोबर घेतली. सर्वजण मोहित झालेले आहेत. कन्या बरोबर घेतली. कारागृहामध्ये पुन्हा एकदा आले. आल्यानंतर कन्येनं आकांत केला. कंस धावत आला तिला मारण्याकरिता. पाहिलं तर मुलगी झालेली आहे. म्हणला देव सुद्धा खोटं बोलायला लागले. आकाशवाणी म्हणली होती मुलगा होईल. 8वान मुलगी कशी काय झाली. काय होईल ते होईल म्हणला. मारलं पाहिजे. 8वी संतती म्हणून मारण्याकरिता प्रयत्न करू लागला. हातातून निसटले. आकाशात जाऊन उभे राहिले. कंसाला सांगू लागले की मया हातो मंद हा, मला काय मारतोस म्हणे मूर्खा. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तिनं सांगून टाकला. इकडे कंस भयभीत झाला. तिकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी सगळ्यात आधी त्यांनी महाराज कळले असेल सुनंदेला. नंदराजाला 2 बहिणी आहेत. एकीचं नाव नंदा आणि दुसरीचं नाव सुनंदा. ही सुनंदा यशोदा राणीची सेवा करण्याकरिता आली होती. कारण म्हातारपणाला लेकरू होणार होतं यशोदेला. उशिरा त्यांनी लेकरं त्याला संततीच नव्हती. नंदराजाला बऱ्याच काळापर्यंत गोसेवा त्यांनी करत होते. म्हणून त्यांनी आता पुत्र प्राप्त होणार आहे म्हणून यशोदा राणीची सेवा करण्याकरिता आली सुनंदा. भल्या पहाटे त्यांनी महाराज गेली. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं. नीलमण्यासारखाच कन्हैया चमकत होता. महाराज फार आनंद झाला. धावतच त्यांनी गेली. वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला पुत्र झालेला आहे. झोपेत बाळांपण झालं. झोपेत कुठं बाळांपण होतं का. पण माया किमकिम न करती अघटित घटना पटयसी माया. मायेचा प्रभाव त्यांनी वर्णन करून सांगितला जातो. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला. सुनंदीला आनंद झाला. यशोदेला आनंद झाला. त्याला स्तनपान त्यांनी करू लागली. धावतच निघाली. गवळण सांगी गवळण
मुनीला पुत्र झाला यशोदेला. सगळा गाव आनंद विभोर आहे. नंदराज त्यांनी गोमातीची सेवा करतायत. भल्या पहाटे भैया 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 म्हणून हाक मारू लागले. काय ग सुनंदे का आरडाओरडा करतेस? भैया मोठी आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला पुत्र झालेला आहे, वहिनी बाळांत झालेले आहेत, बधाई हो बधाई हो त्यांनी म्हणू लागले. नंदराजाने नवरत्नांची माळ सुनंदीला देऊन टाकली. सुनंदा गौडनाचा त्यांनी सगळ्या गावात खरेदी आहे. सर्व गाव आनंद विभोर झाला. सूर्योदय झालेला आहे. सर्वजण त्यांनी महाराज भगवंताला पाहण्याकरिता लढाईत आहेत. नटून थटून शृंगार करून सर्वजण भगवंताला पाहण्याकरिता आले. देवाला पाळण्यात घातलेला आहे आणि सर्वांनी भगवंताला पाहिलं. भाव विभोर सर्वजण झालेले आहेत. एवढं सुख सर्वांना झालं, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, अंतपार शिल्लक राहिला नाही. भगवंताला पाहून सर्वजण त्यांनी भगवंताच्या नामाचा घोष करू लागले. आपण सुद्धा आता त्यांनी कुंडलिक वरदा करून त्यांनी भगवंताच्या नामाचा घोष करून फुलांचा वर्षाव करणार आहोत. म्हणा कुंडलिक वरदा हरिकाल संगीता रे भगवान जय कृष्ण भगवान राजाला बघायला
त्यानंतर संयोजक चित्रपट असतील त्यानंतर आरती होईल मग सर्वांनी आपलं स्थान सोडायचं